त्यांच्या घराचं नूतनीकरण झालेलं आहे, त्याचं उद्घाटन आणि त्या घराचं झालेलं स्मारक त्याचा उद्घाटन सोहळा नुकताच संपन्न झालेला आहे। त्या कार्यक्रमासाठी स्टेजवर असलेले सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे उपस्थित सर्व बासिमर्डेकर प्रेमी लोक आणि आपण सर्व मान्यवर यांचे मी सुरुवातीला महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी यांच्या वतीने हार्दिक स्वागत करतो। खरं तर बासिमर्डेकरांची जी आपल्याला माहिती की प्रसिद्ध अशी कविता आहे की कितीतरी दिवसात नाही सांगण्यात गेलो, कितीतरी दिवसात नाही नदीत बसवलं। त्यांची जी गावाविषयी आपली जी ओढ होती ती ओढ एवढ्या वर्षानंतर आज प्रत्यक्षात आलेली आहे, ते निर्माण झालेलं आहे। आपण सर्वजण सुरुवातीला आपलं स्वागत करतो। सुरुवातीला आपल्या कार्यक्रमासाठी जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत त्यांचं स्वागत आपल्या शाखेच्या वतीने सुरुवातीला होईल। थोडीशी दाटी आहे मला मान्य आहे, कारण कार्यक्रम इथंच घ्यायचा होता, कारण ही जी वास्तू आहे ती पवित्र वास्तू आहे, प्रत्यक्ष प्रभू रामाचे इथं वास्तव्य आहे, बासिमर्डेकरांच्या वडिलांनी बांधलेलं घर, म्हणून या ठिकाणी आपण कार्यक्रम विचार करतो। आपण काय हा कार्यक्रम घेऊ शकलो असतो, परंतु कुलकर्णी साहेबांचं जसं मत होतं की नाही या वास्तूमध्येच हा कार्यक्रम झाला पाहिजे, म्हणून आपण या कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन केलेलं आहे। सुरुवातीला माननीय अरुणाताई ढेरे ज्या या कार्यक्रमाच्या उद्घाटक होत्या, कार्यक्रमाच्या त्याचप्रमाणे अखिल भारतीय माहिती साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षा यांचं स्वागत आमच्या शाखेच्या अध्यक्ष माननीय विनोद कुलकर्णी सर यांनी करावं असं मी त्यांना विनंती प्रास्ताविक माननीय श्री विनोद कुलकर्णी जे आमच्या शाखेचे मार्गदर्शक आहेत, आमचे अध्यक्ष आहेत, त्यांनी करावं असं त्यांना विनंती करतो। परिषद पुणे शाखा शाहूपुरी यांच्या वतीने आयोजित असलेल्या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या ज्येष्ठ कवयित्री अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा अरुणाताई ढेरे, आमचे मार्गदर्शक आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे आमचे नेते प्राध्यापक मिलिंद जोशी, सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधी ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करतो ते रवींद्र बेटकर सर, आमचे सहकारी सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष बासिमर्डेकर स्मारक समितीचे सदस्य हरीश पाटणे, बासिमर्डेकर यांचे भाचे पाडळीकर, सरपंच शिंके मॅडम, उपसरपंच शिंके, माजी सरपंच शरद बुवा शिंके, गावातले सगळे मान्यवर,
साधारण 2-2.5 वर्षापूर्वी मी मर्डे गावात आलो होतो आणि अजित जाधवांनी मला सांगितलं की बासी मर्डेकरांच्या घराचे अतिशय दुरावस्था झाली, घर मोडकळीस आले आणि हा ठेवा जतन करणं गरजेचं आहे. किमान आता त्याच्यावर पत्रा जर तुम्ही टाकला तरी ते घर वाचेल आणि ती इतकी गळती सुरू झालेली, भिंती पोखरलेल्या आहेत आणि मग हे घर जर एकदा पडलं तर ते परत कोणी उभं करणार नाही आणि हा ठेवा जतन होणार नाही. म्हणून पहिल्यांदा इथं सगळ्या घराला आपण पत्रे मारले, नवीन पत्रे टाकले, सगळं काम केलं. काम केल्यानंतर पुढची सगळी व्यवस्था जर ठेवायची असेल, घर चांगल्या स्थितीत ठेवायचं असेल तर तिथं लाईट, पाणी ह्या सगळ्या व्यवस्था असणं गरजेचं होतं. ह्या घराची सेवा करणारं निकम कुटुंबीय हिराबाई निकम म्हणून आहेत, त्या आजी सुद्धा शेजारच्या घरात राहत होत्या अनेक वर्ष. तर त्यांनी तिथं राहावं अशा व्यवस्था सुद्धा करणं गरजेचं होतं. किशोर पेडकेळांनी मर्डेकरांच्या सुपुत्रांचा नंबर शोधून काढला, आम्ही त्यांच्याशी बोललो. रश्मी तुळजापूरकरांनी आम्हाला ह्यात खूप मदत केली. रश्मीताई सुद्धा त्यांच्याशी बोलल्या, सदाशिव पाडळीकर हे सुद्धा त्यांच्याशी बोलले की ही सगळी मंडळी चांगली आहे, आपण ह्यांना काय अधिकार दिले तर हे काम करू शकतील. आम्ही त्यांच्याशी संपर्क केला. दिल्लीला नंदकुमार सावंत आणि ऍडव्होकेट चंद्रकांत बेबले दिल्लीला गेले. त्यांनी बक्षीस पत्रानं घर ताब्यात द्यायची सुद्धा तयारी दाखवलेली होती. म्हणजे अख्खं घर महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या मालकीचं झालं असतं, त्यांच्या नावावर झालं असतं. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला मालकी नको आहे, मालकी मर्डेकरांचीच असू दे, कारण मर्डेकरांचं दैवत येते. आम्हाला फक्त देखभाल, दुरुस्ती आणि सगळे तिथले अधिकार आम्हाला द्या. उतार्यावर तुमचं मर्डेकरांचं नाव असलं पाहिजे, कारण आपल्या देशात आता पुरावे मागितले जातात. त्यामुळे पुरावे मागितले 100 वर्षांनी की इथं महाराष्ट्र साहित्य परिषदेचं नाव आहे, मर्डेकरांचं नाव कुठे कशावर नाही त्यांचं घर, तर प्रश्न निर्माण होतील. त्यामुळे फक्त कोलमुक्त्यार पत्रानं आम्हाला द्या. आणि मग घर नुसतं रंगवून सजवून करायचं काय, तर त्याचं एक छोट्या स्मारकात रूपांतर करू, त्यांच्या कविता लावू, त्यांचं जीवनपट लावूयात तिथं आणि त्याला एक छोट्या स्मारकाचं स्वरूप देऊ. गावात एक सरकार मोठं स्मारक करते, त्या स्मारकासाठी सुद्धा आम्ही सातत्यानं पाठपुरावा केलाय. काही पैसे कमी पडले होते. अश्विन मुदगल जिल्हाधिकारी असताना मी स्वतः हरीश पाटणे आणि आमदार महेश शिंदे आणि जिल्हाधिकाऱ्यांना भेटलो आणि तिथं आम्ही त्यांना विनंती करून कमी पडणारा निधी सुद्धा स्मारकाला आम्ही द्यायला लावलेला आहे. मर्डे गावात स्मारक व्हावं बासी मर्डेकरांची ही खरी कल्पना अभयसिंहराजे भोसले यांची. अभयसिंहराजे भोसलेंनी ज्यावेळेस साताऱ्यात साहित्य संमेलन घेतलेलं होतं त्यावेळेस अभयसिंहराजेंनी च्या उपस्थितीत महामंडळाने ठराव मांडला होता की बासी मर्डेकरांचं स्मारक मर्डे गावात व्हावं. पुढच्याच वर्षी भाऊसाहेब महाराजांनी इथं भूमिपूजनही केलं होतं. इथल्या जागेचं काम सुरू करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. नंतरच्या काळात महाराष्ट्रातलं सरकार गेलं, युतीचं सरकार आलं आणि मग सगळं चित्र बदलत गेलं. पण नंतरच्या काळात पाठपुरावा करून हे स्मारक सुद्धा उभं राहिलेलं आहे. अभयसिंहराजेंची जी प्रेरणा सुद्धा आम्हाला त्याच्या पाठीमागं होती की हे घर अतिशय सुंदर व्हावं, देखणं व्हावं आणि त्याचं जुनं रूप कायम राहावं. ज्यावेळेस बासी मर्डेकरांचे वडील इथं आले, ते इथं राहण्यासाठी आले, त्यावेळेस त्यांच्या मनातलं जे घर होतं त्यांनी जसं घर ठेवलं होतं तसंच आम्ही त्या स्वरूपातच आहे तशा स्वरूपात ते फक्त थोडंसं देखणं केलेलं आहे की बासी मर्डेकरांची स्वतःची इच्छा होती की निवृत्तीचा काळ ह्या घरात त्यांनी व्यतीत करावा, ह्या घरात राहावं, इथे शेती करावी, इथल्या नदीच्या ज्या बाजूला फिरावं, राहावं. तर ते राहिले असते तर त्यांनी घर कसं केलं असतं, तशा पद्धतीचं घर आम्ही हे उभं केलेलं आहे. या घराला सुद्धा जवळपास 7-7.5 लाख रुपये पहिल्या टप्प्यात खर्च आला. 2 लाख रुपये मला कमी पडले. मी शिवेंद्रराजेंशी बोललो, ते गुजरातला होते, त्यांनी लगेच जिल्हा मध्यवर्ती बँकेतून 2 लाख रुपयाचा निधी कमी पडणारा म्हणजे एखादं काम पूर्ण करण्यासाठी अभयसिंहराजेंनी सुरुवात केली. शिवेंद्रराजेंनी या स्मारकाला पूर्ण होण्यासाठी शेवटचा हात लावला. म्हणजे हा सुद्धा एक चांगला योगायोग आहे की वडिलांनी सुरू केलेलं काम मुलानं त्याला शेवट करण्यासाठी हात लावावा. ही सुद्धा गोष्ट मोठी आहे ना आमच्या दृष्टीने, ती अभिमानाची. शिवेंद्रराजेंचा पाठिंबा आम्हाला कायम, म्हणजे मी साहित्य परिषदेत जे जे काम करतोय त्यामध्ये शिवेंद्रराजेंचे आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम राहिलेले. हा सगळा प्रस्ताव ज्यावेळेस मी मिलिंद जोशींकडे मांडला की साहित्य परिषद शेवटी आम्ही शाखा आहोत, आम्ही काय साहित्य परिषद मूळ नाही, मूळ साहित्य परिषद ही पुण्याची आहे आणि त्याचे प्रमुख मिलिंद जोशी. त्यांनी एका मिनिटात मला होकार दिला, जी लागेल ते सहकार्य तुला करू असं मिलिंद जोशींनी शब्द टाकला. वेळोवेळी त्यांनी पाठीवर हात दिला, त्यामुळे सुद्धा आम्हाला हे काम करता आलं. अरुणाताईंच्याच हस्ते ह्या वास्तूचं उद्घाटन व्हावं, लोकार्पण व्हावं, स्मारकात रूपांतर व्हावं अशी आमची
सगळ्यांची भावना होती. त्यामुळे जोशी सरांची आम्ही मागवतो की तुम्ही अरुणाताईंना घेऊन या, अरुणाताईंची जी तारीख असेल, कारण एका कवयित्रीच्या हस्तेच एका कवीच्या स्मारकाचं लोकार्पण व्हावं ही आमची इच्छा होती, कल्पना होती. आणि लोकांच्या पैशातून हे स्मारक होतंय. महाराष्ट्रात एकही कवीचं साहित्यिकाचं स्मारक सरकारच्या पैशाशिवाय झालेलं नाही. हे स्मारक मात्र लोकांच्या पैशातून होते, सरकारचा एकही रुपया ह्याच्यामध्ये नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेला अनेक लोकांनी मदत केलेली, अनेक देणगीदारे, त्यांच्याविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो. मर्ढे ग्रामस्थ बासी मर्ढेकरांच्या कामासाठी कायम माझ्याशी पाठीशी उभे राहिलेले त्या मर्ढे ग्रामस्थांविषयी सुद्धा मी कृतज्ञता व्यक्त करतो, त्यांचे आभार मानतो. कारण त्यांचं सहकार्य नसेल तर इथं काम करणं तसं अवघड आहे. कुठल्याही गावात त्या गावकऱ्यांची तुम्हाला साथ नसेल तर तुम्ही काम करू शकत नाही. त्यामुळे मर्ढे गाव ग्रामस्थांचं सुद्धा मी या निमित्तानं आभार मानतो. बासी मर्ढेकरांच्या स्मारकाचं किंवा घराचं आज उद्घाटन केलं म्हणजे हा शेवट नाही, सुरुवात आहे. अजून आपल्याला सरकारच्या स्मारकाचं उद्घाटन करायचंय. बासी मर्ढेकरांचं गाव हे मर्ढे हे कवितांचं गाव करायचं आहे. असे अनेक उपक्रम आपल्याला लावायचे तिथं मार्गी. त्यासाठी शिवेंद्रराजेंची ताकद, मिलिंद जोशींचा पाठिंबा आपल्याला आवश्यक आहे. अरुणाताईंचे आशीर्वाद सुद्धा आवश्यक आहे. या सगळ्यांच्या सहकार्याशिवाय ही गोष्ट साकार होणार नाही. तुम्ही आज बघितलं असेल तर हे कविता सुद्धा मर्ढेकरांच्या कवितांना सुद्धा आम्ही रंग दिलेला आहे, त्या रंगवलेल्या आहेत, वेगळ्या पद्धतीने त्या सादर केल्या. संजय गाडगे म्हणून आमचा साहित्य परिषदेचा सभासद आहे, त्याने त्या सगळ्या कल्पना मांडल्या. राजेंद्र माने असतील, आमचे उमेश करंबेळकर असतील, यांनी त्या वाचल्या. अजित जाधव यांनी हा सगळा जीवनपट आम्हाला तयार करून दिला. कुठल्या कविता घ्यायच्या हे सुद्धा अजित जाधवने निवडले. म्हणजे मी जरी प्रमुख असतो, माझी जरी संकल्पना असली तर हे काम काय माझ्या एकट्याचं नाही. नंदकुमार सावंत आमच्या शाखेचे कार्याध्यक्ष, ते इथं राबले. ते महिन्यातनं जवळपास 8 ते 10 दिवस इथं येत होते. नंदकुमार सावंत नसते माझ्या जोडीला तर कदाचित हे काम मी इतक्या लवकर करू शकलो असतं असं मला वाटत नाही. तर मला अरुणाताईला विनंती करायची की तुम्ही नंदकुमार सावंतांचा एक विशेष सत्कार या कार्यक्रमात करावा, कारण त्यांच्या हात लागले नसतं ते स्मारक इतकं सुंदर इतकं देखणं झालं नसतं याची मला खात्री आहे. त्याचबरोबर आज या कार्यक्रमाला हजर नाही पण कांताबाई नलवडे यांनी सुद्धा मर्ढे गावाच्या विकासासाठी नेहमी योगदान दिलेले. पण आता किती प्रमुख पाहुणे बोलवायची, जागा छोटी, या सगळ्या अडचणी आहेत. त्यामुळं सगळ्यांना बोलवता आलं नाही. मयूर गांधी म्हणून आर्किटेक्ट आज इथं आलेत का नाही माहित नाही, पण मयूर गांधी सुद्धा एकही रुपया शुल्क न घेता ह्याची सगळी रचना, फोटो फ्रेम कशी लावायची, फोटो कसा लावायचा, लाईट्स कशा लावायच्या, हे सगळं त्यांनी आम्हाला करून दिलं. अनेकांनी सहकार्य केल्यामुळे हे स्मारक उभं राहिलेलं आहे. सगळ्यांविषयीच कृतज्ञता मी व्यक्त करतो. कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर मी क्षमा मागतो. तर सगळ्यांचं मदत आहे. अगदी उल्हासदादा पवार, विनय हर्डीकर ही मंडळी सुद्धा इथे येण्यासाठी उत्सुक होती, पण त्यांना येता आलेलं नाही. महेश शिंदे साहेबांनी आज त्यांना कृष्णापुरे महामंडळाचा चार्ज घ्यायचा असल्यामुळे ते येऊ शकले नाहीत. त्यांच्या पत्नींना आज अजितदादांच्या हस्ते पुरस्कार असल्यामुळे त्या येऊ शकले नाहीत. पण ते म्हणते की आम्ही नंतर येतो, स्मारकाला भेट देतो आणि तुम्हाला लागेल ते सहकार्य करतो. मर्ढे गाव हे साहित्य क्षेत्रातलं एक पर्यटन क्षेत्र ठरावं या दृष्टीनं आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. हे बासी मर्ढेकरांचं गाव न राहता हे साहित्य सृष्टीतले बासी मर्ढेकर आणि हे महाराष्ट्राचं गाव देशाच्या जगाच्या नकाशावर नेण्यासाठी मर्ढे ग्रामस्थ साहित्य परिषद हातात हात घालून काम करतील असा विश्वास व्यक्त करतो. आपण सगळे मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यांचे आभार मानतो. आणि मर्ढेकर कुटुंबीय की ज्यांचं वय हे 70 ते 92 ह्या वयोगटातलं आहे, ते सगळे आज इथं हजर आहेत. किती कृतज्ञता व्यक्त करू हा प्रश्न आहे. आणि ते ज्या उत्साहाने, ज्या आनंदाने ह्या कामात सहभागी झालेले आहेत त्याची, कारण आज सगळे सोयऱ्यांची व्याख्या करायचं सरकार काम करते पण सगळे सोयरे एकमेकाचे राहिलेले नाही. पण इथं मर्ढेकरांचे सगळे सोयरे हे एकमेकांशी जोडलेले. आणि आम्ही जरी सगळे सोयरे नसलो तरी साहित्याच्या क्षेत्रातून आम्ही त्यांचे सगळे सोयरे झालेलो आहोत आणि त्यामुळे आपण सगळे त्यांच्या कुटुंबाशी जोडले गेलेलो आहोत. तर आपल्या सगळ्यांचं मी कृतज्ञतापूर्वक स्वागत करतो. माझं प्रास्ताविक थांबवतो. धन्यवाद. माननीय कुलकर्णी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये सर्व काही आढावा घेतलेला आहे. त्यानंतर काही एक सत्कार करणार आहोत की ज्यांचं या स्मारकासाठी योगदान राहिलेलं आहे त्यांचा सत्कार करणार आहोत. सुरुवातीला माननीय अजित जाधव महिलाशी जे आहे त्यांचा सत्कार अरुणाताईंनी करावा असं मी विनंती करतो.
आमचे कुलकर्णी सर आणि यांनी आमच्या घराचं सगळं काम केलेलं आहे आणि आमचे सावंत सर यांनी काम केलेलं आहे. जाधव सर त्यांनी काम चांगलं केलं आणि मला आधार दिला सगळ्या गोष्टीचा. नाही तर सगळ्या डोक्यात पाणी येत होतं रोज. आणि ते भाष्य ज्यांचे विनायक मर्डेकर ती डॉक्टर आहेत त्यांनी मला घर बांगला उघडून दिला. बस माझं भाषण पुरे करते. माजी चेअरमन आणि अतुल जाधव यांचे खूप मोठं सहकार्य त्या कार्यक्रमाचे काम होतं. ते आलेच नाहीये. त्याचप्रमाणे शरद बुवा शिंदे माजी सरपंच माटे थोडी सत्कार आहे. ते या गावचे जे काही कर्मयोगी भिकोबा शिंदे जी सोसायटी आहे, विकास सेवा सोसायटी आणि बाबाराच्या समोर त्यांच्या वतीने काही त्यांना सत्कार करायचे. त्यामुळे 2 मिनिटात सत्कार करूया. ते सुरुवातीला ज्येष्ठ कवयित्री आणि आजच्या कार्यक्रमाचं उद्घाटक माननीय अनुराधा देवी यांचं स्वागत संगीता भरत शिंदे यांच्या हस्ते होते. Thank you.
त्यांच्यासाठी आपण सगळे जमलेलो आहोत। मी सुरुवातीला या गावचे जे अजित जाधव आहेत त्यांना मी विनंती करतो की त्यांनी आपलं थोडक्यात मनोगत व्यक्त करावं। आज तयार बनवून दिले अमरदेकर मंडळींच्या हातामध्ये मसापर तुमचं धन्यवाद। माझा एक उद्देश होता की ती वास्तू का बनावी, त्या वास्तूचं पावित्र्य का जोपासलं जातं। 1937च्या दरम्यान आबासाहेब मारण्याला आले, खानदेश सोडला होता, खानदेशामध्ये उभी हयात गेली होती। मनामध्ये विचार आला मरण्याला जावं, रिटायर झाले होता, मरण्याला जावं, शेतीवाडी करावी, कृष्णामाईच्या परिसरामध्ये बसून पुन्हा साहित्याचा अभ्यास करावा। पाडळीकरांच्या कुटुंबियात सुद्धा गेले होते, सीता सावित्रीमाई आणि दोघे, पण तिथं जास्त काळ नाही काढला, थोडस जरा मान इज्जत होतीच ना, बरोबर आहे ना। तर त्यामुळे त्यांनी विचार केला की आपल्या मूळ गावाला जाऊ मरण्याला आणि मरण्यामध्ये आपलं तीर्थ होऊ। इथं आले तर घर राहायला व्यवस्थित नव्हतं, म्हणून 1939ला आबासाहेबांनी घराचं स्वप्न मांडलं आणि 1000 रुपयामध्ये ही वास्तू उभी केली त्यावेळेला 1939। त्याच्यानंतर 1941 पर्यंत आबा मारण्यामध्येच होते। या दरम्यान सावित्रीमाईंचा देहावसन झाला, देहावसन झाल्यानंतर आबा एकटे पडले, मर्डेकर बाहेरच होते। मर्डेकरांचा पत्रव्यवहार आबांशी चालू होता, आबांना म्हणत होते बामण ठेवावा। बामण ठेवणं म्हणजे काय की घरघरी ठेवा, तुमची आबळ होणार नाही। मग लक्ष्मण निकम थोडक्यात आमच्या गावालेच, त्यांच्या मदतीनं आबासाहेबांचा इथं निवास झाला। या दरम्यान मर्डेकरांचं लिखाण चालू होतं। मर्डेकरांच्या लिखाणाची एक शैली होती, स्वतः लिहायचं आणि ते पासआउटला आबासाहेबांच्याकडे यायचं। मग आबा कुठं होते, माझ्या मरण्यात होते, सगळं लिखाण माझ्या येत होतं, इथं या वास्तूत पासआउट होत होतं, इथं त्याच्यावर संस्कार व्हायचे। 70% कविता त्या ओवीबद्ध आहेत, अभंग स्वरूप आहे, कुठलीही कविता घ्या सोडून। काही काव्यसंग्रह, त्याचे 3 काव्यसंग्रह आहेत, शिशिरागम, काही कविता, आणखी काही कविता, त्यातल्या 70% कविता अभंग पद्धतीच्या आहेत। त्याला रामदासी वास आहे। मी कवितेचा अभ्यासक नाही, मी साहित्याचा अभ्यासक नाही, मी मर्डेकर प्रेमी आहे, मी कष्टकरी आहे, श्रमिक आहे, फक्त मर्डेकर प्रेमी आहे। या वास्तूमध्ये ते पावित्र्य पुढे जोपासले जावं। मर्डेकरांचं साहित्य आबासाहेबांच्याकडे, आबासाहेबांनी ते पासआउट करायचं, ते पण मर्डेकरांच्याकडे जायचं, तिथून ते भागवतांच्याकडे जायचं आणि मग प्रसिद्ध व्हायचं। आणि मग ते लोकांच्या पसंतीला कितपत उतरत होतं, कुणाला मर्डेकर अवघड वाटत होते, कुणाला सोपे वाटत होते। ज्यांनी मर्डेकर आत उतरून पाहिले त्यांना मर्डेकर सोपे वाटतात, ज्यांनी वरवर पाहिले त्यांना अवघड वाटतात। हे सत्य आहे की नाही मला एवढं कळत नाही जोशी सर, बरोबर आहे का तुम्ही मला सांगा। कुणाला दुर्बल वाटले, कुणाला अश्लील वाटले, कुणाला खट्याळ वाटले, पण मला सोपे वाटले। ज्यावेळी मर्डेकरांना एक प्रश्न विचारला गेला होता, अहो मर्डेकर तुमचं साहित्य आम्हाला समजत नाही, आम्हाला उमगत नाही। मर्डेकर म्हणते अरे पुन्हा वाच ना। अहो पण मी वाचतोय ना, नाही समजत तर ते ना सोडून, मला जे सुचलं, मला जे पटलं, मला जे रुजलं ते मी लिहिलं। मी हे कुठलंही मनाचं सांगत नाही, मी जे वाचलंय, जे अभ्यासलंय तेच मी तुम्हाला सांगतो। आणि मी कुठं वाचलंय, कसं वाचलंय, कुठल्या पुस्तकात आहे हे सुद्धा तुम्हाला मी सांगू शकतो। तर तुम्ही मला तुझ्या मर्डेकरांच्या जन्माला एवढा मोठा फरक तुला कसं माहिती, अहो मी वाचलंय ना। थोड्या वेळापूर्वीच त्यांनी माझी जी साहित्य संपदा होती ते मी यांना दाखवली होती की मला मर्डेकरांचं काय बघा। सन 1941ला वाङ्मयी महात्माला प्रसिद्ध झालं होतं। जोशी सरांची ज्यांना प्रस्तावना आहे ते सुद्धा माझ्या संग्रही आहे अरुणाताई। त्रिवेणी साहित्य संमेलनात आपल्या दोघांची भेट झाली होती, त्यावेळी मी तुमच्याशी इच्छा व्यक्त केली होती एकदा तरी या मर्यादा या, आणि तुम्ही आज आला, खूप आनंद वाटला। आणि आज ही वास्तू पूर्वतच जात गेलेली आहे आणि त्याचं स्मारक स्वरूपात छोटेखानी जो उद्घाटन सोहळा आमच्या बाबांच्या हस्ते पार पडला, तुमच्या उपस्थित पार पडला, त्याबद्दल विनोद सरांचं, मिलिंद जोशी सरांचं, वेडकर सरांचं, पाटणे सरांचं
आणि 90 वर्षाच्या तरण्या म्हातारांचं पहिल्यांदा खरंच मला खूप म्हणजे कसं तरी वाटलं. माझ्या घरी सगळे आले आणि आम्ही गेलो त्यावेळेला उतरायला येत नव्हतं, चढायला येत नव्हतं. ते घेण्याचं पण कारण होतं, मी माझ्या मुलाच्या लग्नाची पत्रिका रश्मीताईंना पाठवली होती आणि त्यांनी इच्छा व्यक्त केली होती ज्यावेळी स्मारकाच्या वेळी त्यावेळी घरी येईन आणि त्यावेळी सुनबाई पाहिजे. मग आज येताना तिचं सौभाग्यवतीचा जो वाण असतो तो मर्डेकर मंडळी सौभाग्याचा वाण त्या सुनेला घेऊन आली होती. हे संस्कार मिळाले, हे संस्कार होते. त्या मुलीला आशीर्वाद दिला. छोटेखानी आमचा सोहळा पार पडला. आमच्या सरपंच मॅडम होत्या, त्यांनी सुद्धा सोहळ्याचा आनंद घेतला आणि मग आम्ही इकडे आलो. आपण सर्वजण आला तेव्हा पूर्ण बस नेली आणि असंच आपल्या सगळ्यांचं सहकार्य पुढेही लाभो ही आमची हीच अपेक्षा आहे. आणि वर्डेकर म्हणून आम्ही सर्वांचं पुन्हा 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 सगळ्यांचा आभार आणि स्वागत. धन्यवाद. जय जय. त्यानंतर वर्डेगावच्या सरपंच माननीय सविता शिंदे आपला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातील सातारा तालुक्यातील माझं छोटंसं असं कृष्णाकाठी वसलेलं मर्डे गाव आणि या मर्डे गावामध्ये बासी मर्डेकरांच्या घराचं उद्घाटन करण्यासाठी आलेलं सन्माननीय व्यासपीठ. मला खूप आनंद होतोय. अजितने तर सगळी माहिती दिलेली आहे, पण त्यांनी जी कविता लिहिली गणपतवाणी, बेडी पिताना म्हणतो की चावताना बेडी पिताना म्हणतो की चावायची नुसतीच काळी आणि मनाशीच म्हणायचं बांधलेल्या जागेवरती मी माडी. तसंच ती माडी बांधली गेलेली आहे त्यांच्या कवितेच्या स्वरूपात माडी बांधली गेली. आणि मला एवढंच सांगावं वाटतं की बाबांना माझी विनंती असेल की जसं बाबा वास्तूच्या तुम्ही उद्घाटनासाठी आलात तसं भिलाड गावाला जसं पुस्तकाचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळालेली आहे तसं माझ्या मर्डे गावाला कवितेचं गाव म्हणून प्रसिद्धी मिळाली. आणि बासी मर्डेकरांचं नाव आमच्या म्हणजे सगळ्या जसं देशात आहे तसं म्हणजे सगळ्यांनाच कळावं. टोल नाक्यापासून मला साहित्यप्रेमींना आणि कविता प्रेमींना माझे आव्हान आहे तुम्हाला की जे टोल नाक्यापासून येण्याचा रस्ता आहे, आता माणसांना जर माहिती पडायचं असेल कवितेचं गाव कुठलं तर आपल्याला त्याला प्रसिद्धी द्यावी लागेल आपल्याला. तर टोल नाक्यापासून आमच्या मर्ड्याकडे येणारा जो रस्ता आहे त्याच्या ठिकठिकाणी कविता लिहिल्या जाव्यात. बाजूला रस्त्याच्या कडेला दोन्ही कडेला कविता लिहिल्या जाव्यात आणि कवितेचं गाव म्हणून त्याला प्रसिद्धी मिळावी एवढीच माझी विनंती आहे. धन्यवाद. गावाचे योगदान त्याच्यामध्ये असेल असं मला वाटतंय. गावाने कवितेचं गाव करायचं असेल तर गावाने स्वतः मनावर घेऊन जसं गावामध्ये घराच्या भिंती आहेत त्याच्यात पूर्ण गावामध्ये आणि त्या कविता ह्या हायवेला पण म्हणजे दिलं जाईल. शासन करण्याच्या आपणही त्याच्यामध्ये लोकसभा दिला पाहिजे. मी सरपंच मॅडमना विनंती करेन की आता हे जे घर आहे सुरुवातीला मला 1-2 मिनिटं सांगायचंय की त्याचं जो कर आहे ग्रामपंचायतीचा तो माननीय राघव मर्डेकर तिथं पाठवत होते आणि भरत होते. नंतर आम्ही त्यांना सांगितलं का आम्ही आता भरू म्हणजे लाईट घेताना ऑलरेडी ते हे घर जे आहे ते अंजनाबाई मर्डेकर म्हणजे बासी मर्डेकरांच्या बायकोच्या नावाने ते आम्हाला राघव मर्डेकरांच्या नावाने करून घ्यावं लागलं. नंतर मग लाईटचं कनेक्शन पाण्याचं कनेक्शन आणि या प्रोसेस नंतर सगळ्या झाल्या. त्यालाही बराचसा आमचा 5-6 महिन्याचा कालावधी गेला. तर मग माझी विनंती आहे ग्रामपंचायतीला आणि असे सगळे आहेत तर या घराचा कर हा घर नाही आता एक त्यांची वास्तू पवित्र वास्तू आहे तर तुम्ही ठराव करून त्याचा कर माफ करावा. नाही तुम्ही केला तर आम्ही करणारच पण तुम्ही काहीतरी खारीचा वाटा उचलावा असं मी आपल्याला विनंती करतो. त्यानंतर आपलं मनोबल व्यक्त करण्यासाठी रश्मिताई विलापूरकर आपल्याकडे येतात. पीठावरील सर्व मान्यवर आणि आपण समस्त मर्डेकर प्रेमी आपल्या सगळ्यांना सादर नमस्कार. बासी मर्डेकरांच्या दैवतांना म्हणजे श्रीरामाला आणि समर्थ रामदासांना वंदन करून त्यांच्या कुटुंबियांचं मनोगत मी अगदी 5 मिनिटात व्यक्त करणार आहे. साहित्य परिषदेने नूतनीकरण केलेल्या सावित्री सदनचा उद्घाटनाचा आणि लोकार्पणाचा सोहळा अतिशय सुंदर रीतीने संपन्न झाला. आम्हा सर्वांच्या दृष्टीने हा अत्यंत समाधानाचा दिवस आहे. मर्डेकरांच्या ताईचं म्हणजे सख्या मोठ्या बहिणीचे आम्ही सगळे कुटुंबीय आहोत. नोकरी निमित्ताने लांब लांब राहिले तरी मर्डेकर त्यांच्या ताईशी आणि आम्हा सर्वांशी म्हणजे आमच्या कुटुंबियांशी संबंध ठेवून होते आणि त्यामुळे आम्हा सर्वांना आज अनेक
आठवणी येत आहेत. माझे वडील, माझे काका, यांचं हे आजोळ, ते सर्वजण या घरात येत आणि बालपणीचा आनंद मिळवत क्रिकेट खेळत. आज 92 वर्षांचे माझे काका इथे आलेले आहेत आणि या वास्तूचं नूतनीकरण झालेलं नवं रूप ते अनुभवत आहेत. मर्ढेकरांना बालपणापासून वाचनाची आवड होती. त्यांच्या काव्यातून, काव्य लेखनातून, गद्य लेखनातून त्याचा प्रत्यय आपल्याला येतो. त्यांच्या वाचनाची आवड जोपासली गेली ती या वास्तूतच, आणि म्हणूनच या वास्तूचं विशेष महत्व आहे. माझी आजी आपल्या धाकट्या भावाच्या आणि माझे वडील त्यांच्या मामांच्या अनेक आठवणी सांगत. पुस्तकांच्या गराड्यामध्ये रमणारा आपला भाऊ, अत्यंत शिस्तीचे आणि सुंदर हस्ताक्षर असलेले आपले मामा, या त्यांच्या आठवणी आम्हाला आज आठवत आहे. मर्ढेकरांनी आपल्या लेखन कर्तृत्वाने पुरस्कार मिळवले, याच्याही स्मृती आज जाग्या होत आहेत. त्यांच्या कामगिरीने ते मोठे झाले, त्यांची स्मृती आपण सगळे जपत आहोत. अशा व्यक्ती ज्या वास्तूमध्ये राहिलेल्या असतात तिथेही त्यांच्या गुणांचा, त्यांच्या सद्गुणांचा सुगंध दरवळत असतो आणि म्हणूनच त्या जपायच्या असतात. मर्ढेकरांचे वडील उत्तम संस्कृत अभ्यासक होते, हाडाचे शिक्षक होते. त्यांनीही या वास्तूतच अभ्यास केला आणि आपल्या मुलाला सुद्धा त्यांनी इथेच घडवलं. अशा अनेक स्मृती आम्हा कुटुंबियांच्या मनात जाग्या होत आहेत. मर्ढेकरांनी कवितेला नवं रूप दिलं, ते नवकाव्याचे जनक ठरले. त्यांच्या या वास्तूला नवं रूप देण्याचं फार महत्वाचं कार्य साहित्य परिषद सातारा शाखेने केले. त्याबद्दल श्रीयुत विनोद कुलकर्णी, श्री नंदकुमार सावंत आणि खऱ्या अर्थाने मर्ढेकर प्रेमी असलेले श्रीयुत अजित जाधव आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं आमच्यातर्फे मनपूर्वक आभार. मर्ढेकरांच्या पत्रावर कायम श्रीराम लिहिलेलं असायचं आणि खाली स्वाक्षरी असायची समर्थांचा बाळ. श्रीरामाला जशी सुवर्णमयी लंकेच्या जन्मभूमीची ओढ वाटली नाही, सुवर्णमयी लंकेपेक्षा आपल्या अयोध्येची ओढ वाटली, तसंच देश परदेशात हिंडूनही मर्ढेकरांना मर्ढेची ओढ होती. त्यांना इथे येऊन राहायचं होतं, इथल्या कृष्णा नदीमध्ये डुंबायचं होतं, पण ती इच्छा त्यांची अपूर्ण राहिली. पण आज ही वास्तू नव्याने निर्माण केली आहे, ती त्यांनी आत्मरूपाने इथे येऊन राहावं या भावनेनीच असं सगळे मिळून आज आपण त्यांना सांगूया आणि इथे जे येतील त्यांना त्या आत्मरूपाकडून प्रेरणा मिळून मर्ढेकरांसारखा कविवर्य पुन्हा जन्माला येऊ दे अशीही आपण प्रार्थना करूया. मर्ढेकरांच्या हळूवार स्वभावाची एकच आठवण सांगते आणि थांबते. त्यांना गाडीचं दार म्हणजे कारचं दार आपटून लावलेलं आवडत नसे आणि म्हणून आपल्या गाडीत जर कोणी बसलं तर मर्ढेकर स्वतः दार लावत आणि शेवटी स्वतः बसत. त्यांची ही वस्तू जपायची सवय आपण लक्षात ठेवूया आणि मर्ढेकरांची ही वास्तू आपण तशीच प्राणपणाने जपूया. मर्ढेकरांच्या या वास्तूला, त्यांच्या स्मृतीला आमचे आजी आजोबा, पणजी पणजोबा यांच्या स्मृतीला वंदन करून मी एवढंच म्हणते. तव स्मृती अशी जगवीत येऊ आम्ही या वास्तूत, वाटेत तव फिरतो हात, मन होते तृप्त आणि शांत, मन होते तृप्त आणि शांत. आमच्या सर्व कुटुंबियांकडून आणि मर्ढेकरांचे चिरंजीव श्रीयुत राघव यांच्याकडून या सर्वांना मनपूर्वक धन्यवाद आणि इथेच विरामते. कारण वर्षभर माझा त्यांच्याशी संपर्क येत होता. आम्ही पुण्याला गेलो होतो तेव्हा सुद्धा हे सगळं कुटुंब आमच्या स्वागतासाठी बेलगाव सर होते, मी होतो, संजय माने यांचे बेलगे सर, आधी सगळं कुटुंब जमलं होतं सर आमच्या स्वागतासाठी आणि खूप त्यांनी आम्हाला खूप चांगलं सहकार्य केलं. त्यांचं सहकार्य नसतं तर हे काम होणं अवघड होतं. मी त्यांना धन्यवाद देतो. यानंतर माननीय रवींद्र बेडकर आपण आणि देशातल्या
मराठी कवितेच्या प्रांतातील युगप्रवर्तक म्हणून ज्यांची ख्याती आहे त्या बाळ सीताराम मर्ढेकरला आज विनोद मर्ढेकर, मी त्याला कुलकर्णीच्या ऐवजी मर्ढेकर म्हणतो, विनोद मर्ढेकर यांच्यामुळे आज न्याय मिळाला हे आपण सगळ्यांनी टाळ्यांच्या गजरात. व्यासपीठावरील सर्व मान्यवर, आमचे मित्र अनिश पाटणे, विनोद कुलकर्णी, मिलिंद जोशी, अरुणाताई, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक बाबाराजे, सरपंच, मर्ढेकर कुटुंबियातील सर्व ज्येष्ठ मान्यवर सदस्य आणि आपण सर्व उपस्थित. काही योग असतात ते कृष्णाकाठी उदयाला येतात आणि कृष्णाकाठीच त्याची पूर्ती होते. 1966 साली सातारच्या साहित्य संमेलनामध्ये विजयराजाध्यक्षांनी ते मर्ढेकरांचे अभ्यासक होते, शिरीष चिटणीस त्याला साक्षीला आहे. त्यांनी ठराव मांडला महामंडळाच्या वार्षिक सभेत. अभयसिंह राजाने त्याला तत्काळ मान्यता दिली आणि या हायवेच्या इथे पलीकडच्या बाजूला त्याचं भूमिपूजनही झालेलं. नंतरच्या काळामध्ये रस्ता, रुंदी, हायवे यामध्ये ते बाजूला पडलं, गाव गेलं. त्यानंतर रामराजे पालकमंत्री झाल्यावर त्यांच्याच ते भूमिपूजन झालं. हरीशला, विनोदला इतिहास माहिती आहे. त्यानंतर अजितदादा पालकमंत्री झाल्यावर पुन्हा एकदा भूमिपूजन. पण मी म्हटलं तसं कृष्णा काठावरचे योग हे खरे स्वप्नात वाटणारे नसून सत्यात उतरणारे असतात की अभयसेवरांच्या हस्ते भूमिपूजन झालं आणि त्यांचे सुपुत्र बाबाराजे, शिवेंद्रराजे यांच्या हस्ते याचं लोकार्पण झालं अरुणा डेअरी. हा केवढा मोठा दुसरे सरकार आहे. मगाशी अजितने सांगितलं की आत उतरलं तर कळत. बरोबर आहे. आज विनोद कुलकर्णी यांची हीच ख्याती आहे. ते काठावरनं पाहतात, आत उतरायला संधी मिळाली की आत उतरतात आणि काम करतात. बाबाराजे कार्यक्रम करत नाही. 2016 महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जिल्हा प्रतिनिधीपदी माझी निवड झाली. तेव्हा विनोद साहित्य परिषदेत. पण आम्ही त्यावेळेला ठरवलं की साहित्य परिषदेचा आपण जिल्हा प्रतिनिधी झालो तर जिल्ह्यातल्या ज्या ज्या साहित्यिकांची स्मारक अर्धवट राहिलेली आहे त्याचं आपण एक परीक्षण करावं, सर्वे करावं. वाईला तर्कतीर्थांचं स्मारक नाही ही खंत वाटली. चाफळला कवी यशवंतांचं स्मारक चांगल्या पद्धतीनं झालं. मराठ्याला आलो तेव्हा पहिल्यांदा आजीची आमची ओळख झाली. मराठ्याला जेव्हा इथं 16 साली परत आलो तेव्हा इथे अर्धवट अवस्थेमध्ये स्मारक. हे सगळं पाहिल्यानंतर याचा एक रिपोर्ट आम्ही आमचे मित्र, बाबाराजांचे खास मित्र, हरीश पाटेचे अत्यंत जवळचे मित्र आणि विनोद कुलकर्णीचे आतले मित्र अजितदादा पवार यांना आम्ही ते सगळं सादर केलं. तर अजितदादा म्हणले बाकीचं काही मी सांगत नाही रवी, परंतु मर्ढेकर स्मारकाचं काय अडचण आहे. त्यांनी लगेच PA सांगितलं, जाधव साहेब प्रायव्हेट सेक्रेटरी होते, त्यांनी कलेक्टरला फोन केला. कलेक्टरने सांगितलं की अशी अडचण आहे, निधी कमी पडतोय आणि युटिलायझेशन सर्टिफिकेट त्या कॉन्ट्रॅक्टरने न दिल्यामुळे पुढचं सगळं काम थांबले. उदयन कुलकर्णी आर्किटेक्ट होते, त्यांना फोन लावला आणि त्या क्षणात 3 दिवसामध्ये अजितदादांनी 17-18च्या अर्थसंकल्पामध्ये 37 लाख रुपये मंजूर केले आणि 3ऱ्या दिवशी तो निधी कलेक्टरकडे वर्ग झाला. म्हणून पुढचं काम व्हायचं. आता ग्रामस्थ आणि आपण सगळे समिती झालेली आहे. हरीश आहे, त्यात विनोद आहे, मी आहे, बाबाराजे पाठीशी आहेत. त्या समितीच्या कामातून त्याचंही लोकार्पण लवकर होईल. परंतु या ठिकाणी पाऊल टाकल्यानंतर जेव्हा अरुणाताईने लोकार्पण केलं तेव्हा पारंपरिक पद्धतीने त्यांनी कडी वाजवायला पाहिजे. सांगितलं त्यांना कडी वाजवा आणि साक्षात असं वाटलं की कडी वाजवून दार उघडता क्षणी मर्ढेकर साहेब पुढे येतील आणि कुठे आहे विनोद मर्ढेकर म्हणून आम्हाला विचार. इतकं आतमध्ये कवितेच्या गावा जावय आणि हरकून जावे अशी परिस्थिती आज या ठिकाणी झाली. मग अशी अजितने त्याच्या आधी किंवा विनोदने सगळ्यांनी सांगितलं की कवितेचं गाव व्हावं. परंतु मित्रांनो, वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. काल आणि परवा 2 दिवस विश्व साहित्य संमेलन होतं आणि त्याच वेळेला महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाची बैठकही त्याच प्रांगणामध्ये होती. मी सर्व सदस्यांशी, अध्यक्षांशी
राजा दीक्षित आणि भाषा विभागाचे दीपक केसरकर मंत्री जेवताना आम्ही चर्चा केली आणि त्यांना असं सांगितलं की साहेब आम्ही परवा दिवशी फार मोठा कार्यक्रम साहित्य क्षेत्रातला होतो. मग त्यांना सगळं हे सांगितलं असं असं मराठ्याच्या घराचं लोकार्पण वगैरे होतंय, या मंडळीने प्रयत्न केलेत, बाबाराजे आमच्या पाठीशी आहेत. त्यामुळे बाबाराजे पाठीशी आहेत ना, मग त्यांना घेऊन तुम्ही एकदा माझ्याकडे या, मी तुम्हाला कशा पद्धतीनं मर्ढे गावाचा राष्ट्रीय पातळीवर विकास करता येईल हे मी तुम्हाला सांगतो. आणि मी त्यांना असं म्हणाल, पुस्तकाचं गाव तुमच्या विभागामार्फत दिलं जातं. तेव्हा त्यांनी सांगितलं की पुस्तकाचं गाव ही योजना प्रायोगिक तत्वावर आपण पाचगणीला सुरू केली आणि नंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 6 गावं निवडली, ती त्या जिल्ह्यामध्ये एकच दिलेलं आहे. त्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आमच्या आग्रहाने पोंबुर्ली जांभेकरांचं गाव ते कवितेचं गाव म्हणून आपण जाहीर करू. मग काय करता येईल, सातारा जिल्ह्यात पाचगणी झाल्या तर इथे देता येणार नाही, ही वस्तुस्थिती येतात. पण मर्ढेकरांचं स्मारक झालं पाहिजे हे सदानंद मोरेंच्या सहित, राजा दीक्षित सहित सगळ्यांनी आग्रहाने दीपक केसरकरला सांगितल्यावर मी त्यांना एक प्रस्ताव सांगितला की आपण मराठी भाषा विद्यापीठ आता रिद्धिपूरला करत आहात आणि माझ्या माहितीप्रमाणे त्याचा कुलगुरू पुण्यातलाच होणार आहे. तेव्हा त्या मराठी भाषा विद्यापीठाच्या अंतर्गत एक उपकेंद्र म्हणून आपण जर मराठ्याची निवड केली तर सोन्याहून पिवळं होईल आणि मराठी कवितेचं गाव न होता मराठी कवितेचं विद्यापीठ या ठिकाणी व्हावं अशा पद्धतीने. एक साधं उदाहरण दे, शेक्सपियर जिथे जन्माला आले त्या अगदी मर्ढ्यापेक्षाही खेडेगाव, परंतु शेक्सपियरचं स्मारक तिथल्या लोकांनी एवढ्या मोठ्या प्रमाणावर केलंय की आज लंडनला गेल्यानंतर त्या ठिकाणी शेक्सपियरकडे जाणं भागच पडतं अशा पद्धतीचं केलेलं आहे. त्याच्यापेक्षा मर्ढेगाव थोडं मोठं आहे, त्यामुळे इथं त्या धर्तीवर कवितेचं विद्यापीठ कसं होईल आणि ते मराठी भाषा होऊ घातलेल्या विद्यापीठाच्या अंतर्गत उपकेंद्र म्हणून पश्चिम महाराष्ट्राचं कसं मर्ढ्याला येईल याचा विनोद आपण सगळ्या पद्धतीनं प्रयत्न करूया. तुम्ही आत उतरलात तर हे शक्य आहे, कारण तुम्ही शाखा मागितली, शाहूपुरीची आम्ही दिली, काठावरनं तुम्ही बघितली, आत उतरणार, महाराष्ट्रात 1 नंबरची शाखा पुण्यात आला जिल्हा प्रतिनिधी म्हणून. आणि सोपं नाही पुणेकरांच्यावर ताबा मिळवणं, पण विनोद काठावर गेले, आत बघितलं, आत उतरले, ते सगळ्या जिल्हा त्या परिषदेचे अलिखित कुलगुरू झाले. म्हणजे ह्या पद्धतीने विनोद काम करतात. त्यामुळे हे काम विनोद अवघड नाही आपल्याला. आपण सगळ्यांनी, विशेषतः हरीश, तुम्ही, मी, मिलिंद जोशी, बाबाराजे, अरुणाताई, आपण बसून दीपक केसरकरांच्याकडे बाबाराजेंच्या उपस्थितीमध्ये हा प्रस्ताव देऊया तर तो नक्की मंजूर होईल. आणि अजितदादा पाठीशी असल्यामुळं बजेटला काही अडचण बाबाराजांच्याकडनं होणार नाही, कारण बाबाराजांच्या बाबतीत दादा खाजगीत सांगतात की बाबाराजांनी मागावं आणि कात्रीनं लावता मी द्यावं. खरं वाटत नसेल तर फोन करा माझ्यासोबत. एक सत्य अशा तऱ्हेची वस्तुस्थिती असताना तुमच्या आणि ग्रामस्थांच्या मनामध्ये सध्या लोकसभेची चर्चा चालू आहे, त्यामुळे कुठं फोन न केलं हे मी सांगणार आहे तुम्हाला खाजगी. परंतु अजित आणि ग्रामस्थांच्या मनामध्ये, मर्ढेकर कुटुंबियांच्या मनामध्ये जे आहे की मराठी विद्यापीठा, भाषा विद्यापीठाच्या अंतर्गत हे उपकेंद्र एक तीर्थक्षेत्र कवितेतलं असं व्हावं. आपण मोठे आस बाळगूया, मोठी इच्छाशक्ती धरूया, ते होईल. पण हे सगळं होत असताना आपली काही जबाबदारी असते, ग्रामस्थांची असते, मर्ढेकर कुटुंबियांची असते, शाहूपुरी शाखेची असेल, पलटण शाखेची असेल, मसाबची असेल आणि महामंडळाची असेल. विनोद कुलकर्णी, तुम्ही पुन्हा एकदा महामंडळावर आम्ही तुम्हाला पाठवावं असा तर विचार करायची वेळ आलेली आहे, कारण महामंडळ हत्तीच्या गतीने चाललेलं आहे. तुम्हाला तिथं लक्ष घालावं लागेल आणि हरीश भाऊ तुम्हाला टोचणे द्यायला लागतील त्याला. तर हे आपण सगळं करूया तर हे गाव कवितेचं विद्यापीठ, कवितेचं तीर्थक्षेत्र होईल. या पद्धतीनं आपण सगळं काम करूया. बाबाराजांना मी सांगणार आहे की अभयसिंहाच्या हस्ते भूमिपूजन झालं, तुमच्या हस्ते लोकार्पण झालं. हा दुग्धशर्करा योग असला तरी सध्या चाललेल्या महायुद्धामध्ये कधीतरी
तुम्हालाही असं वाटलं पाहिजे कितीतरी दिवसात नाही गेलो चांदण्यात आमच्या बरोबर या थोडा वेळ म्हणत नाही 24 तास या, पण विनोद, हरीश, मिलिंद जोशी, अरुणाताई, आम्ही कवी आमच्या बरोबर या, 2 घटका बसा चांदण्यामध्ये, पाय पसरा कृष्णा नदीमध्ये आणि ऐका कविता आमच्या, हे सगळे सांगतील. तुम्हाला असं वाटेल की आता जे कुरुक्षेत्र चाललंय, आता जे महायुद्ध चाललंय, यात जर तुम्हाला यश पाहिजे असेल तर साहित्यिकांचं, कवितेचं पाठबळ सुद्धा आपल्या पाठीशी पाहिजे. ते आम्ही सगळे द्यायला तयार आहोत, फक्त तुम्ही भेटा. आणि हे महायुद्ध तुमचं चालणारच आहे, कुरुक्षेत्र चालणारच आहे, पण मनाला विरंगुळा देणारी शक्ती कवितेमध्ये आहे, हे आपल्या सर्वांच्या साक्षीला मी सांगतो. अरुणाताई अधिक सांगतील. आता एकच फक्त इच्छा व्यक्त करतो की इतकं चांगलं या ठिकाणी केलेलं आहे, हे पाहिला तर देशोदेशीचे राज्यातले पर्यटक येतील. यासाठी आपल्याला हे पुढचं सगळं करायचं आहे. ते आपण करूया की हायवेवरनं गाडी आत आली की प्रवेशद्वाराच्या दोन्ही बाजूनी इथे येईपर्यंत सगळी शिल्प असतील ती कवितांची असतील, ते मराठेकरांचीच नाही, सगळ्यात त्या समकालीन नामवंतांच्या असतील. आणि विशेषतः त्यांनी जी कविता पाय पसरून कृष्णा नदीच्या पाण्याच्या साक्षीनं लिहिली, कितीतरी दिवसात नाही गेलो चांदण्यात, त्या ठिकाणी सुद्धा कातळ शिल्प ज्याला म्हणतो आपण, ते सुद्धा घाटावर आपल्याला बाबा उभं करते. फक्त तुमचं पाठबळ इथून पुढे विनोदच्या आणि आमच्या सगळ्यांच्या, फक्त विनोदला द्या 90%, 10% तरी आमच्या पाठीशी, आणि त्या पद्धतीनं आपण पुढे राहूया. आता शेवटी एक विनंती सगळ्या ग्रामस्थांना, उपस्थित रसिकांना आणि सर्व मंडळकर कुटुंबियांना करणार आहे की आजच्या या सगळ्या सोहळ्याचे शिल्पकार खऱ्या अर्थाने जे दोघं आहेत, त्यांचा एकाच शालीमध्ये अरुणाताईंनी सत्कार करावा. ते म्हणजे विनोद आणि जे नंदकुमार, यांचा सत्कार करूया आणि मग पुढची भाषण. आणखी काम करायला मिळत, थोडा मोठ्यांचे आशीर्वाद लाभले तर आणखी आपल्याला ऊर्जा मिळत असती, ती आपल्या आशीर्वाद म्हणून मिळाले. धन्यवाद. यानंतर एक वेगळा ग्रामस्थ जे आहेत पारड्याचे, त्यांच्या इच्छेनुसार अंजली शशिकांत गोडसे यांना राज्यस्तरीय शिक्षक आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे. त्यांचा उंजोळीचा चंद्र ही कविता संग्रही प्रकाशित झालेला आहे. ज्ञानेश्वरी महात्मा फुले हे पुस्तक चंद्र प्रकाशित झालेलं आहे. त्यांचा सत्कार बाबांच्या हस्ते व्हावा अशी ग्रामस्थांची इच्छा. पुढे यायचं नाही चांदण्यात गेलो असं बेडकेळ सरांनी सांगितलं, परंतु बेडकेळ सर आम्ही कायमच मी आणि विनोद बाबांच्या समोर चालण्यात असतो, त्यामुळे आमच्या दोघांचं चांगलं कायम त्यांचा मस्पर्श असतो. बाबा सांगतीलच भाषणात. खरं तर महाविद्यालय काळापासून किंवा शालेय जीवनापासून एक कविता कायम आम्ही वाचायचो, ऐकायचो. गणपतवाणी बिडी पिताना चावायचा नुसतीच गाडी आणि म्हणायचा मनाशीच की या जागेवर बांधील मी माडी. परंतु गणपतवाण्याची ही माडी कधीच पूर्णत्वाला जात नव्हती. किंबहुना मर्ढेकरांची ही जी वास्तू ही वास्तू विदीर्ण आणि त्यानंतर या मर्ढेकरांची वास्तू पूर्णत्वाला गेली. गणपतवाण्याची खऱ्या अर्थानं माडी आज पूर्णत्वाला गेली असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. आणि म्हणून मनापासून मर्ढेकर ग्रामस्थांच्या वतीनं, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीनं आणि आजच्या संपूर्ण कार्यक्रमाच्या वतीनं मी सर्वांना विनंती करते की टाळ्यांच्या गजरात घेऊन बाबांना माहिती आहे आम्ही दोघं 23 वर्ष सातारच्या पत्रकारितेमध्ये कार्यरत आहोत. आमच्या दोघांच्याही व्यक्तिगत आयुष्यातला आजचा दिवस हा माइलस्टोन आहे. 23 वर्ष सातारच्या पत्रकारितेमध्ये अत्यंत सकारात्मक काम करतोय आणि या सकारात्मक कार्यामध्ये अनेक विषय आम्ही पूर्णत्वाला नेले. परंतु हा जो विषय, हा विषय विशेषतः विनोदच्या संघटनात्मक, त्याच्या साहित्यिक वाटचालीमध्ये माइलस्टोन ठरावा असा आजचा दिवस आहे. आणि म्हणून मनापासून त्याचा अभिनंदन, त्याचा मित्र म्हणून करतो. मनापासून त्याच्याविषयीचा अभिमान आज उफाळून आलाय. या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या माझ्या अध्यक्षा, ज्यांच्या कविता आम्ही सातत्यानं वाचत आलो, त्या अरुणाताई ढेरे,
महाराष्ट्र साहित्य परिषदेचे प्रमुख आमचे मार्गदर्शक सन्माननीय मिलिंद जोशी, ज्यांचा सातत्यानं आम्हाला सहवास असतो, सातत्यानं आमच्यावर ज्यांनी प्रेम केलं, ते सातारा जावली विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय शिवेंद्रजी भोसले साहेब, या चळवळीच्या पाठीशी, साहित्य चळवळीच्या पाठीशी सातत्याने विनोदच्या बरोबर असलेले सन्माननीय रवींद्रजी बेडकेळ सर, या ठिकाणी उपस्थित असलेले मर्डेकर कुटुंबीय, या गावचे सरपंच, उपसरपंच, समोर असलेले सर्व साहित्यिक, विशेषतः ज्येष्ठ विचारवंत सन्माननीय किशोरजी बेडकेळ सर, संदीपजी श्रोत्री, आमचे मार्गदर्शक श्रीकांतजी कात्रे सर, डॉक्टर राजेंद्र माने, राजकुमारजी निकम आणि साहित्य क्षेत्रातली संपूर्ण मंडळी. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे आजचा दिवस खऱ्या अर्थानं आमच्या आयुष्यातला हा अत्यंत भाग्याचा दिवस आहे. गेली अनेक वर्षे, मी 7-8 वर्ष मर्डेकर स्मारक चळवळीशी कार्यरत आहे. वाशी मर्डेकर स्मारक समितीचा सदस्य या नात्यानं रवींद्र बेडकेळ असतील, विनोद कुलकर्णी असतील, आम्ही सातत्यानं या चळवळीचा भाग आहोत. हे स्मारक पूर्णत्वाला जावं म्हणून गेली काही वर्षे आम्ही प्रयत्न करतोय, ज्याचा उल्लेख मगाशी बेडकेळ सरांनी ज्याची रूपरेषा सांगितली ते वास्तव आहे. हे स्मारक पूर्णत्वाला गेले, त्याचंही लोकार्पण होईल. परंतु ज्यावेळेस या स्मारकाच्या अनुषंगानं या ग्रामस्थांच्या समवेत आमच्या बैठका झाल्या, त्यावेळेस बाबा या वास्तूमध्ये आलो आणि वास्तूमध्ये आल्यानंतर जाणवलं की या वास्तूचाही बदल झाला पाहिजे. आणि ही इच्छा अजितनं व्यक्त केल्यानंतर विनोदनं त्याला पुढाकार घेतला. मला आज अभिमानानं सांगावं असं वाटतं की गेले 2-3 वर्षे जे काही ही प्रक्रिया मी पाहतोय, जो काही तो राबतोय या प्रक्रियेमध्ये, आणि नंदकुमार सावंत आणि ही सगळी टीम ही वास्तू पूर्णत्वाला जावी, ही वास्तू लोकार्पित व्हावी म्हणून जे काही प्रयत्न करतोय ते प्रयत्न आज फळाला आले. त्याच्या परिश्रमाला निश्चितपणे आज यश आले. मगाशी बेडकेळ सर म्हटले की कडी वाजवली का? बेडकेळ सर कडी वाजवली, कडी नुसती वाजवली नाही तर आतून खरोखरच मर्डेकर दिसले. कारण मर्डेकरांना कविता अपेक्षित होत्या. दार उघडल्यानंतर मर्डेकरांच्या सगळ्या कविता तिथं दिसल्या. हेच मला वाटते अपेक्षित होतं, हेच लोकार्पण अपेक्षित होतं. ते लोकार्पण खऱ्या अर्थानं झालं. मर्डेकरांच्या कविता आपल्या सर्वांना त्या वास्तूमध्ये वाचायला, ऐकायला मिळतील. त्या भिंती आता कोरड्या भिंती राहिल्या तर त्या बोलक्या भिंती झाल्यात. मर्डेकरांच्या कवितांच्या रूपाने मर्डेकर या वास्तूमध्ये आपल्या सर्वांना दिसतील. हे मला वाटते मर्डेकरांचं फार मोठं भाग्य आहे. मी फार मोठं भाषण करणार नाही, परंतु मला मनापासून या प्रक्रियेमध्ये विनोदचा सहकारी म्हणून, त्याचा मित्र म्हणून या प्रक्रियेमध्ये सहभागी होता आलं याचा अभिमान वाटतो. या निमित्तानं सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करेल, त्यांचा आभार मानेल की बाबांच्या माध्यमातून बँकेनं सुद्धा 2 लाखाचा निधी दिला, त्यामुळे ही वास्तू पूर्णत्वाला गेली. आमच्या या सर्व प्रक्रियेमध्ये सातत्याने शिवेंद्रजी भोसले यांचं आम्हाला पाठिंबा असतो, सहकार्य असतो. त्यांच्याशिवाय कुठलाही कार्यक्रम आमचा पूर्णत्वाला जात नाही. याही प्रक्रियेमध्ये बाबांचं योगदान राहिलं. आणि म्हणून मगाशी बेडकेळ सर मी म्हटलं तसं की कितीतरी दिवसात चांदण्यात गेलो, तुमच्या सर्व आव्हानांना घेऊन आता आपण एकदा याच कृष्णेच्या काठी चांदण्यामध्ये कवितांची मैफिल करू आणि बाबांना आणण्याची जबाबदारी विनोद कुलकर्णी यांनी माझी असेल असा शब्द या निमित्तानं देतो. मर्डेकरांचं विशेषतः या ग्रामस्थांचं कौतुक करतो. या प्रक्रियेमध्ये, या संपूर्ण प्रक्रियेमध्ये मर्डेकरांचं फार मोठं योगदान आहे. मर्डे ग्रामस्थांचं फार मोठं योगदान आहे. तुमच्याशिवाय कुठला प्रकल्प पूर्णत्वाला जाणार नाही. भविष्यात सुद्धा या वास्तूचं, त्या स्मारकाचं लोकार्पण आपण दिमागदार करू असा शब्द या निमित्तानं देतो आणि थांबतो. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद हरीजी. यानंतर माननीय प्राध्यापक मिलिंद जोशी जे मसापाचे कार्याध्यक्ष आहेत पुण्याचे, ते आपल्याला मार्गदर्शन करतात. व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनी, खरं तर काही काही समारंभ असे असतात की तिथे शब्दांना विराम द्यावा आणि निशब्द होऊन केवळ भावनांचा अनुभव घ्यावा. तसा अनुभव या वास्तूमध्ये आल्यानंतर मी घेतला. मगाशी उल्लेख झाला की अरुणाताईंनी कडी वाजवली, मर्डेकरांनी उघडली आणि पाहिल्यानंतर त्यांनाही आनंद झाला की माझ्यानंतर कवितेची वाट तितक्या समर्थपणे चोखाळणारी आधुनिक युगातली एक कवयित्री समोर आहे. आणि तो आनंद सुद्धा या निमित्ताने व्यक्त करताना अतिशय आनंद होतो. मगाशी रवींद्र बेडकेळ यांनी सातारा जिल्ह्याचा उल्लेख केला. कृष्णेचं पाणीच वेगळं आहे बेडकेळ सर. मी सुद्धा कराडला शिकलो आणि कृष्णा आणि कोयनेचं दोन्हीचंही पाणी मी घेतलेलं आहे आणि त्यामुळे मुळामुठीच्या काठावरती मी टिकू शकलो. आणि त्यामुळे ज्यावेळेला आम्ही माढ्याला आलो होतो आणि मर्डेकरांचं घर पाहिलं, मनामध्ये अतिशय खंत वाटली की मराठी साहित्यातलं कर्तृत्वाचं इतके उत्तुंग शिखर आणि घराची काय अवस्था झाली.
मनामध्ये अस्वस्थता होती. विनोद आणि मी, रवींद्र बेडके, पाटणे सर, आम्ही यावरती चर्चा केली आणि काय मार्ग काढता येईल या दृष्टीने विचार केला. पण विनोद कुलकर्णी यांची एक खासियत आहे की एखादी गोष्ट हातामध्ये घेतली की ती तडीच न्यायची. म्हणजे राजकारणात त्याला करेक्ट कार्यक्रम म्हणतात, पण आमच्या इकडे सुयोग्य नियोजन म्हणजे विनोद कुलकर्णी, म्हणून त्याचा आवर्जून उल्लेख केला होता. आणि मला या निमित्ताने राजांच्या विषयी आवर्जून बोललं पाहिजे की पूर्वी छत्रपतींच्या कदर दरबारामध्ये कलावंतांचा सन्मान होत असेल, आज साक्षात छत्रपती सारस्वतांच्या दरबारामध्ये आणि एक लोकाभिमुख प्रतिनिधी म्हणून त्यांचा उल्लेख केला पाहिजे. अरुणाताई, सातारा जिल्ह्यातल्या साहित्य परिषदेच्या शाखांनी जे केलेलं आहे ना, त्याची इतिहासामध्ये नोंद घ्यावी लागणार. पहिली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी साहित्य परिषदेने जी लोक चळवळ उभी केली तिचा उगम हा सातारा जिल्ह्यातून आहे. म्हणजे विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडके यांनी सगळ्या लोकांच्या माध्यमातून 1,00,000 पत्र पंतप्रधान कार्यालयाला पाठवले. राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी आम्ही सगळ्या राजकीय नेत्यांच्या भेटी त्यावेळेला घेतल्या आणि दिल्लीला जे महाराष्ट्र साहित्य परिषदेने आंदोलन केलं त्या आंदोलनाचं नेतृत्व हे आदरणीय शिवेंद्रराजेंनी केलं होतं आणि त्यासाठी ते दिल्लीला आले होते. कारण लोकमान्य टिळकांनी दैनिक केसरीमध्ये भाषेसंदर्भातला जो अग्रलेख लिहिला त्या अग्रलेखामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की जशी एखाद्या रोग्याची प्रकृती तपासायची असेल तर तज्ञ लोक त्याची नाडी पाहतात, तसं देशाची परिस्थिती पाहायची असेल तर त्या देशातल्या भाषेची परिस्थिती आपण पाहिली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वी पोवाडे का झाले नाही हे सांगण्याची गरज नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा अभ्युदय म्हणजे मराठी भाषेचा अभ्युदय हे लोकमान्य टिळकांनी सांगितलं. आणि मला शिवेंद्रजी खूप आनंद वाटतो की ती जी परंपरा आहे मराठीला पुढे नेण्याची ती आपण समर्थपणे पुढे नेत आहात आणि त्यामुळं आज आपली उपस्थिती या ठिकाणी असणं ही आमच्या दृष्टीने खूप महत्वाची गोष्ट होती. ज्या वेळेला हे सगळं नूतनीकरण करण्याचा प्रस्ताव रवींद्र बेडके आणि विनोद कुलकर्णी यांनी साहित्य परिषदेमध्ये मांडला, अरुणाताई हे सबंध वर्ष साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये नूतनीकरणाचं वर्ष म्हणून त्याचा उल्लेख केला पाहिजे. याचं कारण म्हणजे आम्ही बाहेरचं नूतनीकरण केलं, सगळं त्रास देणारे जे होते त्यांचंही नूतनीकरण केलं, पण वास्तूचं जे अंतर्गत नूतनीकरण करणं गरजेचं होतं. राजे, तुम्हाला सांगतो की एक दिवस आज आपण साहित्य परिषदेमध्ये यायचंच आहे, जरूर आम्ही जे नवरूप दिले ते पाहण्यासाठी. आम्ही माधवराव पटवर्धन सभागृहाचं नूतनीकरण करून ते वातानुकूलित आणि ध्वनी प्रतिबंधित केलेलं आहे, ग्रंथालय उत्तम केलेलं आहे, कार्यालय उत्तम केलेलं आहे. अरुणाताई एक दिवस एक आयुष सभासद आपल्या मुलाला घेऊन आले आणि ते सगळं त्यांनी पाहिलं. माझ्या केबिन मध्ये आले, माझा हात त्यांनी धरला, त्यांच्या डोळ्यामध्ये आसवं होती. ते म्हणाले सारस्वतांचं कित्येक दशकांचं हे स्वप्न होतं ते तुम्ही कार्यकारी मंडळाने पूर्ण केलेलं आहे. आणि ज्यावेळेला ही बातमी लोकसत्तामध्ये आली, विनोद कुलकर्णी तुम्हा मंडळींचं जेवढं अभिनंदन झालं नसेल तेवढं अभिनंदन माझं केलं, पण ते माझं अभिनंदन नाही, विनोद कुलकर्णी आणि सावंत या दोघांच्या म्हणजे या दोघांच्यासाठी ते अभिनंदन आहे, त्याची मला पुरेपूर जाणीव होती. आणि त्यामुळं आपण शेक्सपियरच्या घरी गेल्यानंतर ते घर त्या देशातल्या मंडळींनी किती उत्तम ठेवलेलं आहे याचं कौतुक आपण करतो, पण आपल्या सांस्कृतिक संचिताविषयीची आपल्या समाजाची जी अनास्था आहे ती अतिशय चिंताजनक आहे. मी मालवणला गेलो, केशवसूतांचं स्मारक त्या ठिकाणी पाहिलं. खरं तर केशवसूत आणि मर्ढेकर ही मराठी साहित्यातली कर्तृत्वाची दोन उत्तुंग शिखर आहेत. म्हणजे आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून आपण केशवसूतांच्याकडे पाहतो आणि युगप्रवर्तक कवी म्हणून आपण बासी मर्ढेकरांच्याकडे पाहतो की ज्यांनी केशवसूतांच्या नंतर मराठी कवितेमध्ये क्रांतिकारी बदल केले. केशवसूतांचं उत्तम स्मारक झालं आणि मर्ढेकरांचं काही होत नव्हतं, त्याची खंत आमच्या मनामध्ये होती. ती खंत या निमित्ताने दूर होती आहे याचा मला अतिशय आनंद होतो. त्यामुळं नूतनीकरणाचा एक नवा अध्याय साहित्य परिषदेच्या इतिहासामध्ये लिहिला गेलेला आहे. तर ही वास्तू म्हणजे मर्ढेकरांच्या वास्तूचं केवळ नूतनीकरण नाही, हे कवितेचं मंदिर आहे आणि इथे येणारा प्रत्येक कवी त्याच भावनेने या मर्ढ्यामध्ये आल्याशिवाय राहणार नाही. आज योग सुद्धा किती चांगला आहे. आज आम्ही सकाळी सज्जनगडावरती गेलो, समर्थांना
कृष्णांचं दर्शन घेतलं, मग इथे आलो, रामाचं दर्शन घेतलं आणि मर्ढेकरांच्या घराचं आज लोकार्पण झालं. हा एक विलक्षण योग या निमित्ताने आलेला आहे. त्यामुळं मर्ढेकरांचं जे मोठेपण आहे ते तर साहित्य क्षेत्राला माहितीच आहे सगळ्या. ते केवळ अभ्यासक, वाचक, संशोधक एवढ्या पुरतं मर्यादित न राहता अशा घटना जर घडल्या, स्मारक उभं राहिलं, वास्तूचं नूतनीकरण झालं, तर त्याचं महत्व समाजाच्या साहित्य क्षेत्राबाहेरच्या लोकांच्याही लक्षामध्ये येतं. म्हणून ते होणं खूप महत्वाचं आहे. आणि साहित्य परिषदेसारख्या संस्थांची ती नैतिक जबाबदारी असं मला वाटतं. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मला विनोद कुलकर्णी, रवींद्र बेडकेआड, शिरीष चिटणीस यांच्यासारखे असे दूरदृष्टी असणारे सहकारी मिळाले, म्हणून साहित्य परिषदेच्या कामाचा डंका हा सर्वत्र वाजताना आपल्याला दिसतो. तर या सुंदर प्रसंगी मी या सर्व कार्यकर्त्यांचं अगदी तोंड भरून कौतुक करतो. खरं तर शब्द अपुरे पडावेत इतकं उत्तम काम त्यांनी केलेलं आहे, जे शब्दामध्ये सुद्धा ते व्यक्त करणं शक्य नाही. आणि नुसतं बोलून दाखवलं नाही तर ते करून दाखवलेलं आहे. ही गोष्ट मला खूप महत्वाची वाटते. आणि लोकसहभागातून एखादी गोष्ट उभी करणं ही एक फार महत्वाची गोष्ट आहे असं मला वाटतं. आणि यावरून समाज मानसही किती सकारात्मक आहे या चांगल्या गोष्टींसाठी, याचा सुद्धा एक अनुभव आपण या निमित्ताने घेतो. तर साहित्य परिषदेच्या प्रतिष्ठेत मोलाची भर घालणारं काम हे साताऱ्याच्या शाहूपुरी शाखेने विनोद कुलकर्णी, नंदकुमार सावंत या दोघांनी आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या रवींद्र बेडकेआड आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी केलेलं आहे. या सर्व सहकार्यांना संबंध साहित्य विश्वाच्या वतीने मी मनपूर्वक धन्यवाद देतो आणि माझे 2 शब्द सांगतो. यानंतर मान्य आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना मी विनंती करतो की त्यांनी आपल्याला मार्गदर्शन करावं. आज महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी यांच्या मार्फत जे मान्य आपण ओळखतो कविवर्य वासी मर्ढेकर यांच्या घराचं नूतनीकरण आज करण्यात आले. त्याचा उद्घाटनाचा सोहळा ज्येष्ठ कवयित्री आणि अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष मान्य अरुणा ढेरे यांच्या हस्ते आज इथं पार पडलाय. आताच आपल्या मराठी साहित्य परिषद पुणेचे अध्यक्ष मान्य कार्याध्यक्ष मान्य मिलिंद जोशी यांनी आपलं मनोगत व्यक्त केले. त्याचबरोबर मान्य रवींद्र बेडकेआड शाहूपुरी शाखेचे मान्य आपले विनोद कुलकर्णी यांचं आता बेडकेआड सरांनी बारसं करून टाकले. आता विनोद मर्ढेकर ज्यांना आपण म्हटलं पाहिजे. त्याचबरोबर पुढारीचे संपादक आणि हरीशजी पाटणे, आपल्या सरपंच सौ शिंकेताई, उपसरपंच मान्य शिंके साहेब आणि सर्व मान्य बेडकेआड समोर पण बसले पहिले ते शिरीष चिटणीस, डॉक्टर श्रोत्री, आपले काटे साहेब, सर्वच मान्यवर मंडळी आज इथं आले. खरं म्हणजे विनोदच्या आग्रहामुळे आणि मर्ढेकर कुटुंबीय सगळे त्यांचे नातलं घेणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ज्यांचा उल्लेख सगळ्यांनी केला ते म्हणजे अजित जाधव. त्यांनी एक जी गोष्ट सांगितली ती मला फार म्हणजे काय परफेक्ट लागू होती. मी ह्या क्षेत्रात तर अजिबातच नाही, पण एक अभिमान आहे आणि त्या यानं आज इथं आलोय. त्यांनी पण सांगितलं की मी काय म्हणजे काय अभ्यासक नाही. मी तर शाळेतला पण अभ्यास नीट करत नव्हतो. माझी अवस्था होती. एक नक्कीच अभिमान आहे सातारकर म्हणून. आज मर्ढेकरांचं आपल्या साताऱ्याशी तालुक्याशी आणि मर्ढ्यासारख्या एवढ्या आपल्या छोट्या गावामध्ये त्यांचं संबंध किंवा त्यांचं वास्तव्य सगळ्या गोष्टी याच्या नक्कीच एक सातारकर म्हणून आम्हाला सगळ्यांना अभिमान आहे. आणि आज विनोदनं खरं म्हणजे सगळ्यांना जे काही त्यानं सांगितलं की कसं कसं या वास्तूचं काम केलं आणि कशी ही वास्तू परत एकदा नावारूपाला इथं आणलेली आहे. मग नक्कीच विनोदचं कार्य ज्याचा उल्लेख सगळ्यांनीच केलाय की शाहूपुरी शाखेचं कार्य हे अतिशय प्रभावीपणे मला वाटतं महाराष्ट्रात सगळीकडे चाललंय.
असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. त्यामुळं नक्कीच विनोदमुळं सातारच्या साहित्य क्षेत्राला एक वेगळी ओळख मिळाली आहे असं मला तरी नक्की वाटतं. आणि काही छोटे मोठे कार्यक्रम असले तरी आम्हाला सगळ्यांना बोलवतो. मध्ये पत्र लिहायचा जो विषय होता त्यावेळेला आम्हाला सगळ्यांना बोलवून ते पत्र टाकायला लावले, पोस्टात नेलं, म्हणजे सगळे जे काय आहे ते सगळे सोपस्कार करायला लावले. त्याच्यानंतर एकदा मला कवी नाही काय कविता म्हणायला लावली नायगावकरांच्या. दिल्लीचं तर सांगितलंच मिलिंद जोशी साहेबांनी, दिल्लीचं प्रार्थना करायला लावली. तिथं आम्ही गेलो. आता मला वाटतं 26 जानेवारी होतं, त्यामुळे सगळं सिक्युरिटी फार होती. आम्हाला काय ते म्हणजे तुम्हाला आंदोलन काय हे करायचे बाहेर जाता येणार नाही, तुम्ही महाराष्ट्र सदन मध्येच करायचं. विनोद म्हणला ठीक आहे म्हणला. ते शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या इथं आम्हाला सगळ्यांना घेऊन गेला. म्हटलं इथंच आपण सगळ्यांनी बसायचं आणि इथंच प्रार्थना करायची. असं अनेक गोष्टी त्यांना आम्हाला करायला लावल्या. त्यामुळे हे काय की आपण असा मिलिंद जोशी जर आहेत सगळ्यांशी तेवढा संबंध जरी आपल्याशी उठणं बसणं जरी या निमित्तानं आमच्यासारख्या थोडं राजकीय ह्याच्यातल्या लोकांचं आम्हाला आपले बसायचं 2 शब्द आपली ऐकायची एक संधी मिळते. बाकी मगाशी रवींद्र बेडकर सरांनी बरंच माझा उल्लेख सारखा केलेला आहे. पण तर काय विनोदला काही जमीन द्यायची गरज नाही तसं, आणि चांदण्यात बसायला त्याचं फार्म हाऊस तयारच आहे. हे कोयनीच्या तिकडे त्या बाजूला जरा 1-2 डोंगर आपल्याला ओलांडून पलीकडे जायला लागेल. आणि त्यामुळं तसं तिथं सगळं नाव काय त्याचं विश्रामपाडा. मग नाव पण सुंदर त्यानं ठेवलं विश्रामपाडा. मग कधी तुम्ही सांगा हरीश आपण सगळेजण तिकडं नक्कीच जाऊ. आणि सध्या मी काय म्हणतो चांदणं कुणाला आवडत नाही सगळ्यांना, कारण आता हे शहराच्या सगळ्या प्रकाशांच्या लाईटच्या ह्याच्यामुळं खरं आकाश कसं दिसतं हे आता कुणालाच आठवत नसेल असं म्हणावं लागेल. मग नक्कीच बेडके सर आपण जे केलं तसं काही ना काहीतरी आपण नक्कीच चांगला कार्यक्रम करू. आणि आपली अपेक्षा किंवा इच्छा जी आहे ती पण आम्ही सर्वजण मिळून पूर्ण करू. बाकी जास्त वेळ घेत नाही. आपण टाईमचं 2 शब्द त्यांचे जे ते ऐकायला खरं म्हणजे सगळेजण आलोय आणि आतुर झालोय. मी मर्डेकर कुटुंबियांचं पण आभार मानतो की एवढा आपण सगळेजण आला. अजितनं सुरुवातीला उल्लेख केला की 70 ते 92 या म्हणजे वयोगटात असून सुद्धा सगळेजण आवर्जून इथं आले. म्हणजे हे सुद्धा मर्डे ग्रामस्थांवर आणि आपल्या गावावर असणारं त्यांचं कुटुंबियांचं प्रेम आहे असं नक्कीच मला तरी वाटतं. म्हणून आज एवढं आवर्जून ते इथं आले. त्यांचं मनापासून स्वागत करतो, आभार मानतो. बाकी स्मारकाचं काम चालू आहे, हरीशनं सांगितलं. हरीश वगैरे सगळे त्या समितीवर आहेत आणि सगळे पाठपुरावा आहेत. म्हणजे नुसतं समिती केली आहे म्हणून आणि त्याच्यावर नाव लावायचं म्हणून बसलेत असं नाही. तर हे स्मारक जे आहे ते शासनाच्या वतीनं लवकर म्हणजे त्याचं जे काही राहिलंय काय जे असेल आणि लवकरच त्याचं चांगलं उद्घाटनाचा एक सोहळा व्हावा हा प्रयत्न त्यांचा आहे. आम्ही सगळेजण त्यांच्या बरोबर कायम असतो. सरपंचांनी आणि सगळ्यांनी जे केली की कवितेचं गाव म्हणून मर्डे हे म्हणजे शासनाकडनं त्याला मान्यता मिळावी. तर त्याही नक्कीच आपण सगळेजण प्रयत्न करू. आमदार साहेब जरी आज महेश शिंदे नसले तरी म्हणजे नक्कीच त्यांना पण बरोबर घेऊन हा निर्णय आपण शासनाकडनं करायला लावू. जरी एक आपण म्हटलं किंवा एक गाव घ्यायचं म्हणून ठरलं होतं तरी शेवटी बेडकर शासनाकडे एक अक्षर म्हणजे एक शब्द आहे खासबाग. खासबाग कुठेही लागू होती. त्यामुळे आता ते ज्यावेळेला काम सरळ होत नाही त्यावेळेला शासनाची खासबाग तिथे येते. खासबाग कुठेही लागू होऊ शकते. त्यामुळं आणि एवढं मर्डेकरांचं गाव आहे म्हटल्यावर खासबाग इथं झालीच पाहिजे, कारण ते स्वतःच खास मी परत एकदा आजच्या कार्यक्रमाला ताई आल्या, मिलिंद जोशी आले त्याबद्दल त्यांचं मनापासून स्वागत करतो. मला बोलवलं. मिलिंद जोशी सांगितले बाबा त्यांनी कोयनेचं कृष्णेचं पाणी दोन्ही ते प्यालेले आहेत आणि त्यामुळं मुळा मोठ्याचं पाण्यात तिथं टिकून आहे. पण
आम्ही कासच्या पानावरच जगलो. आमच्याकडं आमचा जो सातारचा जुना भाग आहे तेवढं आमच्याकडं कृष्णाचं पण येत नाही, कोयनेचा तो विषय नाही. आम्ही कासच्या पाण्यावरच जलमलोय पण त्याच्यावरच. आणि कारण आता तिकडं त्यामुळं शेवट पण कासच्या पाण्यावरच सगळ्यांचा होणार आहे. पण आमचं कासचं पाणी पण स्पेशल आहे. त्याला आपल्याला सांगायला हरकत नाही की मागं एकदा कुठल्या तरी संस्थेनं हे केली होती, म्हणजे सगळ्या जे पाण्यात म्हणजे सर्वेक्षण, त्याच्यामध्ये कासचं पाणी फार हे काय म्हणायचं गुणवत्ता डॉक्टरना माहित असत, श्रुती डॉक्टरना, मला आठवत नाही, पण त्याचं काहीतरी फार, कारण सगळं डोंगरातनं ह्याच्यात नाही ते पोल्युशन काय नाही, त्यामुळे त्याला फार त्यांनी मार्क्स दिले होते की फार चांगलं पाणी आहे. त्यामुळं नक्कीच त्याचा अभिमान आम्हाला आहे. परत एकदा मला इथं बोलवलं त्याबद्दल आपले महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी यांचं, विनोद आणि त्याचे सर्व सहकारी सगळ्यांच्या मनापासून आभार मानतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. मर्डे गाव हे महेश शिंदेच्या मतदारसंघात जरी असलं तरी पंचायत समितीला ते बाबांच्या हक्कात आहे आणि ते छत्रपती आहेत, त्यामुळं सगळीच गावं त्यांची, त्यामुळं त्यांचं या गावात लक्ष आहे. आणखी नाही बाबांनी आपल्याला बहुमताचं मार्गदर्शन केलेलं आहे. सावंत एकच मिनिट, आता अजित जाधव यांचं भाषण ऐकलं आणि शिंदे त्यांचं भाषण ऐकलं, साहित्य संमेलनातलं एखादं भाषण आपण ऐकतोय असं वाटतं. म्हणजे हे या गावाने पेरलेलं आहे. इतकी उत्तम भाषा शैली, इतका उत्तम अभ्यास, आणि त्यामुळे हे स्मारक व्यवस्थित त्याचं जतन आणि संवर्धन होईल. यानंतर आपण मान्य अरुणाताईंचं मार्गदर्शन ऐकणार आहोत. अरुणाताई खास या कार्यक्रमासाठी बरेच साहित्यिक आलेले आहेत पुण्याहून. वंदना बोकील जे आहे म्हणजे आपला लिहिण्यासाठी आणि स्मारकाच्या उद्घाटनासाठी ते आले. डॉक्टर राजेंद्र माने आहेत, डॉक्टर श्रुती चिटणीस आहेत, अनेक साहित्यिक खास या कार्यक्रमासाठी आलेले आहेत आणि आपलं बहुमत मार्गदर्शन त्यांना त्यांच्याकडे या सगळ्या मराठी ग्रामस्थ आणि आमच्या शाखेतले सर्व पदाधिकारी सर्व साहित्यिकांना ऐकायचे. मान्यवर आणि समोर बसलेले सगळे मर्ढेकरांचे वंशज सगळे असं मी म्हणते. रक्तानी असलेले इथेच सगळेजण आले, त्याचा आनंद आपल्या सगळ्यांना आहे. पण ज्या अर्थाने गरी माडगुळकरांनी म्हटलं होतं ज्ञानयाचा तुक्याचा तोच माझा वंश आहे, तसं आम्ही सगळेजण मर्ढेकरांच्या वंशातले आहोत असं म्हणणारे आम्ही इथे आहोत आणि आम्ही त्याच एका ओढीने इथे आलेलो आहोत. तेव्हा खरोखर भरून यावं अशा प्रकारची एक भावना, अशा प्रकारचं एक उत्सवळणं हे या वास्तूत आल्यानंतर होत आहे. मी मनापासून या सगळ्या मंडळींना या हे स्मारक होण्यासाठी धडपडणाऱ्या, ही वास्तू पुन्हा एकदा उभी राहण्यासाठी धडपडणाऱ्या आणि त्याच्यासाठी कारणीभूत ठरलेल्या सर्वांचं मी नावं पुन्हा पुन्हा घेत नाही, पण विनोद पासून पाटे आहेत, पेटकेहाळ आहेत, सर्वांचे मनापासून आभार मानते की तुम्ही आज एक खूप मोठं काम केलेलं आहे. एक नवं वाङ्मयीन तीर्थस्थळ तुम्ही निर्माण केलं. सगळ्या रूढ चाललेल्या गदारोळांच्या पलीकडे एक मंदिर वाङ्मयाचं निर्माण व्हावं, एक नवं तीर्थस्थळ निर्माण व्हावं, ही खूप मोठी गोष्ट आहे. खूप मोठा कवी होता मर्ढेकर आणि आपण काहीच केलं नाही आतापर्यंत. त्याची खंड आपल्याला किती वर्ष भोगावी लागलेली होती. ज्यांना ती तळमळ होती त्यांनी प्रत्यक्ष कामाला लागून याचा साठी प्रयत्न केलेले आणि त्यासाठी अनेकांचे हात, शिवेंद्रराजांसकट अनेकांचे त्याच्यासाठी लागलेले आहेत. म्हणून त्या सर्वांना मनापासून आधी धन्यवाद देतो. आज इथे आल्यानंतर असा एक वेगळाच प्रत्यय पुन्हा आला की कलावंत माणूस असतो ना, सर्जनशील माणूस असतो, त्याला देव दोन आयुष्य देतो. एक असतं त्याचं भौतिक आयुष्य, ते संपतं कधीतरी, आणि दुसरं आयुष्य असतं जे त्याच्या कामातून पुढेच असतं चालू. त्या आयुष्याची आठवण आपल्याला इथे पुन्हा एकदा केली गेली. ती कडी वाजवली आणि दार उघडल्यानंतर ज्या मर्ढेकरांच्या कवितांनी आपलं स्वागत केलं, त्या कवितांमधून आहे ना
त्यांचं दुसरं आयुष्य आपल्या समोर आलेलं आणि त्याची आठवण ते जिवंतपण त्या वास्तूमध्ये भरून राहिलेलं हे लोकांच्या प्रत्ययाला यावं आणि पुन्हा एकदा त्याच्यातून प्रेरणा घेऊन इथे नवे नवे उपक्रम सतत होत राहणं ही खूप महत्वाची गोष्ट आहे. त्या सगळ्यासाठी ग्रामस्थांचं सहकार्य हवं आहे आणि सगळ्यांनाच ते आनंददायी होत आहे. खूपच सकारात्मक, खूपच आनंददायी अशाच प्रकारची गोष्ट आहे. समर्थांनी मठस्थापना केली, हे राम मंदिर इथे आहे. त्यांनी समर्थांच्या पत्रात शेवटी तर ते लिहायचेच, पण विश्वस्त शारदेची बर्डेकरांची पत्र आहेत, त्याच्यात जसं श्रीराम लिहायचे तसं श्री स्वामी समर्थ असं लिहिलेली ही पत्र त्यांची आहे. आणि मला पुष्कळदा असं वाटतं की एक प्रकारे समर्थांशी नातं होतं त्यांचं, वाङ्मयीन नातं सुद्धा होतं असं मी म्हणते. संस्कारांचं नातं तर होतच, पण ते वाङ्मयीनही नातं होतं. याचं कारण की या लहानशा गावामध्ये त्यांनीही एक वेगळ्या प्रकारची सामर्थ्याची उपासना केली, मराठी भाषेच्या सामर्थ्याची केली, कवितेच्या सामर्थ्याची केली आणि एक चेतना या लहानशा गावातून त्यांनी निर्माण केली. या मठाला कल्पनाही नसेल त्या मंदिराला, राम मंदिराला, की पुन्हा इथून एक नव्या प्रकारची प्रेरणा निर्माण होणार आहे इतक्या वर्षांनी आणि तो अनुभव तुम्ही आज सगळ्यांच्या साठी आणून दिलेला आहे. समर्थांप्रमाणेच भाषेचे कितीतरी नवनवे प्रयोग मर्ढेकरांनी केले त्याची आठवण आज होती. आपण विशेषण खूपदा खूप सैलपणाने वापरतो. मर्ढेकर युगप्रवर्तक कवी होते म्हणजे काय, अख्खा काळ खांद्यावर घेऊन पालटला या माणसाने, एका माणसाने. म्हणजे जग बदलत होतं, यंत्रयुग आलं, महानगरी उभी राहायला लागली, त्याच्यामध्ये माणसांचं जगणं हे संकुचित होत गेलं आणि किडामुंग्यांसारखी अवस्था आली माणसांच्या अस्तित्वाला. त्यामुळे मी एक मुंगी तू एक मुंगी असं म्हणाले मर्ढेकर. किंवा कळवळ्यांनी बायकांच्याकडे पाहताना हाड बंडले अशा बायका वेळीत बसल्या चिमणे जीवन असं जेव्हा म्हणाले, तेव्हा महानगरांमध्ये काय अवस्था झाली माणसांची हे त्यांनी डोळ्यासमोर आणून दिलं, जे पूर्वीच्या कवितेत कधीच नव्हतं. रविकिरण मंडळाच्या पार्श्वभूमीवर मर्ढेकरांची कविता आली आमच्यापुढे आणि वर्णनात्मक, गोड, रोमॅन्टिक असं सगळं बाजूला सरलं गेलं आणि माणसाचं आयुष्य काय आहे नव्या जगामध्ये पुन्हा एकदा जागतिकीकरणाच्या पार्श्वभूमीवर आपल्या आयुष्याला तशाच प्रकारची कळा आलेली असताना पुन्हा एकदा मर्ढेकरांची कविता आपण इथे जागवतो, याला एक खूप मोठा अर्थ आहे असं मला वाटतं. आणि म्हणून युगप्रवर्तक असं म्हणताना त्या युगाची जी प्रेरणा आहे ती पुन्हा एकदा या निमित्ताने जागी करणं हेही फार औचित्याची गोष्ट झालेली आहे असंही मला वाटतं. अंतर्मनाची पोगडीक एका बाजूला आणि एका बाजूला बाकुदे भाषेश माझ्या तप्त पोलादाप्रमाणे असं म्हणणारा हा कवी, किंवा दे थिजू विद्वेष सारा आणि द्रौपदीचे सत्व माझ्या लाभले भाषा शरीरा असं म्हणणारा हा कवी. त्यांनी भाषेला काय दिलं याचं भाषेचे अभ्यासक तर सांगतीलच, पण मला असं वाटतं की जो आत उतरणं हे जे पुन्हा पुन्हा आपण म्हणतो तसं जो कवी जाधव सुरुवातीला म्हणाले ते खरं आहे की मर्ढेकरांच्या कवितेत जितकं आपण आत उतरू तितकं हे आपल्याला आपल्याच आयुष्याचा उद्गार आहे असं वाटणार आणि त्या पलीकडचं जे आपल्याला कधी जाणवलेलं नव्हतं ते जाणवून देणारं असं काहीतरी या कवितेमध्ये माणसाला निश्चित सापडतं. आणि म्हणून एका बाजूला दवाता आलीच भल्या पहाटे शुक्राच्या तोड्यात एकदा असं म्हणणारी अतिशय, किंवा किती चातक चोचीने त्यावा वर्षा ऋतू तरी असं म्हणणारी एका बाजूला अतिशय कोवळी कविता आणि दुसऱ्या बाजूला पिपात मेले ओल्या उंदेळ यासारखं महानगरातलं विदारक वास्तव आपल्या समोर आणून देणारी कविता, किंवा या दुःखाच्या कढईची गा अशीच देवा घडण असू दे असं म्हणणारी कविता, किंवा पंक्चरली जरी रात्र दिव्यांनी. पुन्हा समर्थांची आठवण मला यासाठी येते की या सगळ्या महाबळेश्वरच्या परिसरात, विठ्ठलगडच्या परिसरात वावरताना जे नाद ऐकू आले, जे अनुभव आले, त्या सगळ्यासाठी भाषा पुरे पडली नाहीये माझी. मला नवे शब्द घडवावे लागतात. असं समर्थांनी कितीतरी नवे
शब्द घडवलेले आहेत. मर्ढेकरांनी तेच केलं. त्यांच्या समोरची त्या काळात कवितेची सगळी वापरली जाणारी भाषा त्यांच्या अनुभवासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे मर्ढेकरांनी कितीतरी नवीन क्रियापदे वापरली, कितीतरी नवीन रूपक वापरली, कितीतरी नव्याने अनुभवाकडे पाहायला आपल्याला शिकवलं आणि त्यासाठी मराठी भाषेला एक नवं संजीवन दिलं. तेव्हा जे समर्थांनी त्यांच्या काळात केलं ना तेच मर्ढेकरांनी पुन्हा अनेक म्हणजे अनेक आंतरिक नातं वाटतं. नुसतं त्यांची श्रद्धा एवढ्यापुरतं नाही. ही श्रद्धा वेगळ्याच प्रकारची कणखर अशी श्रद्धा आहे, डोळस अशी श्रद्धा आहे, ज्याच्यातून त्यांच्या सृजनशक्तीला वाव मिळालेला आहे. तिथे त्या मुळाशी ती श्रद्धा आहे. हे खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. त्यामुळे मुंबईचे तोत्र्या रुचा म्हणणारे नळ आणि कितीतरी दिवस आता नाही चांदण्यात गेलो, कितीतरी दिवस आता नाही नदी तळुंबलो. आता तिथे ती नदी पाहताना आम्हाला आठवण झाली, सगळ्यांनाच आपल्याला होईल. मला असं वाटतं इथे येणारे लोक जे आहेत ना त्यांना हे नातं उलगडून या परिसराचं सांगितलं पाहिजे. त्या तऱ्हेचे उपक्रम, त्या तऱ्हेचं गाईड इथे फिरला पाहिजे लोकांना घेऊन या परिसरामध्ये आणि त्यांना पाहण्यासारखं अनुभवण्यासारखं जे जे आहे ते इथे उभं झालं पाहिजे. त्यासाठी काय करावं लागेल मला माहिती नाही, पण कल्पना तर पुष्कळ आहेत जवळ. आणि मी आता म्हटलं तसं सातत्याने उपक्रम घडत राहिले तर माणसं इथे पुन्हा येतील आणि त्या उपक्रमांनी हे हा सगळा परिसर जागता राहील. त्यामुळे काळ उलथून टाकण्याची शक्ती असणार एक प्रचंड आंतरिक बळ असणारा माणूस. दुसरं मला आणखी एक गोष्ट वाटते की मर्ढेकर एकटे होते की त्या काळामध्ये त्या प्रकारची कविता लिहित होती की जी लोकांना समजत नव्हती, दुर्बोध वाटत होती, अश्लीलही वाटत होती. म्हणून मर्ढेकरांवर अश्लीलतेचा खटलाही झालेला आहे. पण या माणसाचा स्वतःच्या निर्मितीवरचा विश्वास आणि आपण जे लिहितो आहोत ते श्लीलाच्या पलीकडचं आहे, माणसाचं आयुष्य आहे. आणि असं आयुष्य अश्लील असू शकत नाही आणि ते जगणं हे प्रत्यक्ष माणसाचं, त्यातली निदानकता तुमच्या समोर आणतो आहे. आणि दुसऱ्या बाजूला विश्वभान सुद्धा मर्ढेकरांच्या कवितेतलं जे विलक्षण आहे तेही आपल्याला दिसतं की आण तुझ्या लालसेची, आण डोळ्यांची अभागी, आण लोकांची अभागी, आण माझ्या लालसेची पापडी ठेवी न जागी, असं त्यांनी म्हटलेलं आहे. तेव्हा ती जागी असणारी पापडी जी आहे त्यांची, ती जागी पापडी नवी कविता लिहिणाऱ्या लोकांच्यासाठी पण खूप तुम्हाला आवाहन करणारी आहे. ती पापडी जागी ठेवूनच आयुष्याकडे पाहिलं पाहिजे. स्वतःच्या निर्मितीवरचा विश्वास, उदंड विश्वास हा जवळ असला पाहिजे. त्याच्या बळावर समाजाला त्या काळात न कळणारे आणि त्यामुळे न पटणारे किंवा न रुचणारे असं काही आपण मांडले, असे विचार मांडले, असे अनुभव मांडले तर त्याच्यासाठी कणखर सामर्थ्याने उभं राहणं या प्रकारचा एक निर्धार, एक धैर्य हेही सगळं असलं पाहिजे. हे सगळं दाखवणारा माणूस खूप मोठा कवी. आणि अशी मोठी माणसं फार कवी वेळा निर्माण होतात काळाच्या प्रकारावरती. आपण सगळेजण जे असतो ते आपापल्या परीने काहीतरी करत असतो, निर्माण करत असतो, अनुभवही घेत असतो, पण आपलं काम हे शेत नांगरण्याचं असतं. अशी वाङ्मय विश्वाची नांगरट होत राहिली पाहिजे म्हणजे मग महावृक्ष उगवून येण्यासाठी एक उत्तम भूमी तयार होते. तेव्हाही याच्यासाठीचा एक मोठा नांगर हा इथल्या लोकांनी आज जमिनीमध्ये आणून ठेवलेला आहे, घुसवलेला आहे असं मला वाटतं. आणि मर्ढेकरांनी मराठी वाङ्मय परंपरेमध्ये कवितेचा एक असा मुक्काम घडवला, एक असं घर निर्माण केलं की ज्या घराच्या पाशी थांबूनच पुढच्या वाटा विचारल्या पाहिजेत त्या घरातल्या माणसाला. तेव्हा आज मर्ढेकरांचं घर हे असंच पुढच्या वाटा दाखवण्यासाठी म्हणून नव्याने प्रेरणास्थळ ठरावं अशी इच्छा व्यक्त करते. पुन्हा एकदा या सगळ्यांना धन्यवाद देते आणि धन्यवाद. त्या स्वतः कवयित्री आहेत, त्यांचा खूप मोठा आध्यात्मिक वारसा त्यांना लाभलेला आहे. त्यांची वडील राजी ढेरे त्यांनी खूप संशोधनपर अशी पुस्तके लिहिली आहेत. तुळजाभवानी, महालक्ष्मी, लज्जा गौरी, खंडोबादेव
अशा अनेक पुस्तकं त्यांनी लिहिलेली मी वाचली माझ्या ती संग्रही आहेत. आणि दुर्दैवाने मला त्यांना भेटायला येणार आणि त्यांना भेटायला मला खूप बरं वाटलं. त्यामुळे ते घर केलं तेव्हाची एक छोटीशी गोष्ट सांगतो. आम्ही रेडिएशन करत असताना काल परवा काहीतरी किरकोळ कामाला एल म्हणाले होतो आणि काही ग्रामस्थ येत होते. एक छोटी मुलगी 8वी 9वीची आणि तिची वडील असते बघायला लागले संध्याकाळी. आणि ती मुलगी 8वी 9वीची असावी, तिने असं सगळं बघितलं आणि वा एकदम टकाटक झालं तिच्या भाषेत तिने सांगितलं. आणि तिचा चेहऱ्याचा जो काही आनंद होता खूप छान. तुला आवडलंय ना, तुम्ही हो मस्तच जा. म्हणजे काय ठीक आहे, तुला आवडलं मी सगळं चांगलं झालं. मला म्हणायचं काय की एका छोट्या मुलीची एक प्रतिक्रिया आहे. तर हे आपल्या सगळ्यांनी भाऊला असेल अशी आशा करतो. मी त्यांना धन्यवाद देतो की त्या आवर्जून या ठिकाणी उपस्थित राहिला आणि त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं. यानंतरच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन आमच्या शाखेचे प्रमुख कार्यवाह चंद्रकांत वेगळे करतील. याच्यानंतर चहापाण्याची व्यवस्था केलेली आहे. त्याचप्रमाणे आडळीकर सर जे आहेत त्यांच्याशी इच्छा आहे की ग्रामस्थांना सगळ्यांना तोडगोड द्यायची, तर आपण आवर्जून त्यांच्याकडनं तोडगोड घ्यावा. ते इथं बसतील. यानंतर आभार प्रदर्शन माननीय चंद्रकांत वेगळे करतील. महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरी सातारा आमच्या अध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या आधुनिक मराठी कवितेचे जनक कविवर्य बासी मर्लेकर यांच्या नूतन केलेल्या निवासस्थान व स्मारकाचे उद्घाटन तसेच लोकार्पण सोहळ्याचे आपण आगत्याने उपस्थित राहिला. ज्येष्ठ कवयित्री माननीय अरुणा डेरे यांच्या हस्ते उद्घाटन झालं. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून मार्गदर्शन माननीय आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले हे उपस्थित राहिले. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख उपस्थिती विरेन जोशी साहेब या ठिकाणी आले. त्याचप्रमाणे रवींद्र बेडक्या, हरीश पाटणे साहेब, सविता शिंदे या गावच्या सरपंच, विक्रम शिंदे उपसरपंच, सदाशिव पाडळेकर व सर्व मराठीकर साहेबांचे कुटुंबीय, सर्व ग्रामस्थ या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याबद्दल महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा शाहूपुरीच्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.